नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमी मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नुरे. आज कंबाईन प्री 26 फेब्रुवारी 2022 या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी आज आपल्या लोकसभा अकॅडमी आणि लोकसेवा पब्लिकेशन याच्या यूट्यूब चॅनलवर आलेलो आहे. बघा, 26 फेब्रुवारी 2022 ला परीक्षा आहे आणि आता किती दिवस उरलेले आहेत रे? 25 दिवस उरलेले आहेत. ओके, 25 डेज. मग 25 दिवसात नेमकं काय केलं पाहिजे? याच्या अगोदर जे सांगितलंय ते जर सगळ्यांनी केलं असेल, याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितलात का रे तुम्ही? ओके, तर ते दिलेलं मी जे सांगितलंय की बाबा अरे हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे अगोदर करा, मग बाकीच्या गोष्टी आपण बघू. आणि काय होतंय बघा, सिलेबस प्रत्येक तुम्ही राज्यसेवा बघा, कंबाईन बघा आणि क्लास 3 बघा, कंबाईन गट ब गट क वेगळा सिलेबस आहे. त्यात मग टेक्निकलचा वेगळा, महाराष्ट्र काय रे टेक्निकल सर्व्हिसेसचा सिलेबस वेगळा आहे. मग प्रत्येकाचा जरी सिलेबस मध्ये त्या जॉग्राफी असलं तरी त्याची काठिण्य पातळी वेगळी आणि कंबाईन गट ब ची वेगळी, कंबाईन गट क ची वेगळी, राज्यसेवेची वेगळी. ओके, तर बघा कंबाईन या 26 फेब्रुवारी 2022 साठी आपण काय केलं पाहिजे? एवढे दिवस आपण करतोयच, तर मग सर आता नेमकं काय केलं पाहिजे? बऱ्याच जणांचा की प्रश्न असतो की सर आता हे वाचू का ते वाचू होतंय, ते वाचत हे एखादा जॉग्राफी वाचायला की वाटतं की सर हिस्ट्री वाचावं, हिस्ट्री वाचायला की काय वाटतं की आपलं सायन्सला बाग राहिलं बरं का, सायन्समध्ये मार्क येत नाही, ते वाचावं, ते वाचायला की वाटतंय पॉलिटी वाचावं, हे वाचलं की वाटतंय इकॉनॉमिक्स वाचावं. असं जे चलबिचल अवस्था ज्यांची होते ना, बघा प्रत्येकाचं वेगळं असतंय, पण चलबिचल अवस्था जे होते त्यांनी स्थिर व्हा. पहिलं अगोदर स्थिर व्हा, एकच वाचण्यास हातात घ्या आणि त्याच्यामध्ये परफेक्शन्स आणण्याचा प्रयत्न करा. ऍक्च्युली काय महत्वाचं आहे बघा, आता या 25 दिवसामध्ये सगळे विषय रिव्हिजन करणं, मी म्हणतोय रिव्हिजन म्हणतोय, अभ्यास वाचन करणं नाही. 25 दिवसामध्ये वाचन करून परीक्षा पास होणं ही काय म्हणजे अशक्य गोष्ट आहे, कळालं का? ते एवढं सोपं आहे. पण 25 दिवसामध्ये रिव्हिजन म्हणतोय की याच्या अगोदर आपण काहीतरी वाचलेलं आहे आणि त्याचं मला रिव्हिजन करायचं आहे. मग आता काय वाचलं पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून आपला येणाऱ्या 26 फेब्रुवारी 2022 परीक्षेमध्ये मॅक्सिमम मार्क मिळवता येतील. मॅक्सिमम. मग काय होतंय, बरीच पोरं मी सांगतोय बरं का, त्यानुसार वागतच नाहीत आणि गेलं जातं लायब्ररीमध्ये, अरे सांगितलं असते अप्पा आत्नुरे, चला पहिला दिवस अप्पा आत्नुरे सांगितलं, दुसरं वागू, ते घेणार पुस्तक आणि वाचणार. पहिला दिवस घेणार, ते टॉपिक घेणार, अरे याचा काय मेळ लागत नाही बरं का, आपण आपलं घेऊ पुस्तक आणि पूर्ण पुस्तक घ्यायचं आणि फर्स्ट पेज टू लास्ट पेज. मी प्रत्येक वेळेस हे सांगतो. का सांगतो की फर्स्ट पेज टू लास्ट पेज तुम्हाला अनुक्रमणिका आयोगाने आणून दिलेली आहे का? नाही, आयोगाने आणून दिलेलं नाही. आयोगाने दिलेल्या मटेरियलच्या आधारे आपला अनुक्रमणिका तयार करायची, बरोबर ना? की आजपर्यंत आलेले प्रश्न कशा प्रकारचे आलेले आहेत, सिलेबस काय आहे आणि याच्या आधारावर आपली स्वतःची अनुक्रमणिका तयार करायची असते की कुठल्या टॉपिकला भर द्यायचा. आणि त्याच टॉपिकला जर दरवेळेस त्याच टॉपिकवर प्रश्न येणार असेल तर मग वेगळं करायची काय गरज आहे रे? तेच करा ना. मग वेगळं केल्यानंतर काय होते, वेगळंच होतं रे, बरोबर ना? असामान्य गोष्टी होतात, सामान्य गोष्टी होत नाहीत. एका पोरानं मला विचारलं, सर एक विचारू का? हा विचारा म्हणलं. बघा म्हणला, माझं सर कोळंबे सरांचं पॉलिटिक्स तोंडपाठ झालं, आता मी दुसरं कोणतं वाचू बरं का? दुसरं कोणतं वाचू सांगा बरं, लय बोर होतंय. नाही बाबा, आज खरंच घरी रोज रोज घरी खाऊन खाऊन बोर झालं बाबा, चला बाहेरचं खाऊ. ते काय जेवण आहे का? एकदा जमतंय ना तुला बाबा, सगळं चांगलं जमतंय ना, मग घेन दुसऱ्या विषयाला. काय गरज आहे? कंबाईनला कोळंबे सरांच्या पॉलिटिक्सच्या बाहेर सहसा काय येत नाही, हे सत्य आहे. ओके, हा, जर एखादा बाहेरचा आला तर तो असाही प्रश्न जमत नाही. अगदी क्लिष्ट प्रश्न विचारला 4 सप्टेंबर 2021 ला पॉलिटी खरंच हार्ड विचारलं होतं. बऱ्यापैकी प्रश्न ग्रामप्रशासनाची रिलेटेड जी प्रश्न थोडीशी टफ होती. ओके, एखादा विषय हा हार्ड विचारला जातो, हे निश्चिंत खरं आहे. आता राज्यसभेचा पेपर बघून खुश होऊ नका, लय सोपा विचारलाय. आता आपल्याला पण लय सोपं विचारणार आहे. चला आता काय अभ्यास करायची गरज नाही. काहीच केलं नव्हतं बरं का मी, ॲन्सिड विसिड वाचलं नाही गण्या, खरं सांगू का, मी ॲन्सिड बी वाचलं नाही, मिडिवल बी वाचलं नाही आणि काय नाही केलं बरं काय, आणि लय मार्क आले कचकावून.
तुझ्या आयला की बघ मला किती आले, तुला किती आले रे, मला 120 आले राव, तुला, अरे त्याच्या आयला आपण राज्यसेवा करत नसू ना, आपला 100 आले. ॲव्हरेज मार्क याला सगळ्यालाच येतात, हे लक्षात घ्या. ॲव्हरेज मार्क प्रत्येकालाच येतात. त्यानं जे समोरचे 20 घेतलाय ना ते खूप महत्त्वाचे आहेत. किंवा 130 वाला, आता 147चा पण मी ऐकलाय मार्क, ओके, राज्यसेवेला. सर राज्यसेवेचा कट ऑफ काय लागेल सांगू शकता का? सांगणार नाही. बघा लक्षात घ्या की जिथं का सांगणार नाही, बघा की देईल आयोगाने दिल्या त्यानुसार. बघा की आता मी इथून तुम्हाला प्रिडिक्शन सांगण्यासाठी आलेलं नाही राज्यसेवा पूर्वचं, मी कंबाईनची काय, मला काय 2 मिनिट लागतील रे किंवा चला ह्या स्कोर येणार आहे, ओके. जी विद्यार्थ्यांचा कमी स्कोर आलेला आहे की जी विद्यार्थी प्युअर कंबाईन करतायत, ओके, नाहीतर राज्यसेवा करणारी कंबाईन करू इच्छित आहेत, यांच्यासाठी मी आज अवेलेबल आहे. लक्षात, राज्यसेवेसाठी मी आलेलो नाही, कंबाईनसाठी आलेला आहे. 26 फेब्रुवारीला टार्गेट करायचं आहे आणि 25 दिवस उरलेले आहेत आणि त्या दिवसामध्ये मला काय करायचं आहे हे महत्वाचं आहे. मग काय करायचं की आपण काय करतो 25 दिवसामध्ये, बघा बऱ्याच प्रश्न पोरांचं काय असतं रे, काय करावं सुचत नाही, मी सुचवतो ना, मी आहे ना. त्यानंतर काय, वाचलेलं आठवण राहत नाही. कोणी आसन विसरून जा, बरोबर आठवण राहते. वाचलेलं आठवण राहत नाही, आठवण राहते, असं काय एवढं काही ये नसतंय बरं का, लक्षात घ्या. आठवण राहत नाही म्हणजे काय होतंय, कुठं कुठं आकडेवारी असली आपलं सगळंच लक्षात राहावं असं वाटतंय. गरज नाही रे सगळं लक्षात राहायचं. आता याला जर सांगितलं ना, चल रे भारताच्या काय त्याला घनता, समजा लोकसंख्या हा टॉपिक करते, लोकसंख्येमध्ये डेन्सिटी करते, चला हे काय, चला काय विचारलं 1950-51ची विचारली, चला आपण काय करू 1960-61ची करू, सगळीच करते. वृद्धी दर विचारलं, सगळंच करत बसते. तसं नको करून बाळ्या. आत्ता काय आहे 2011चं, 2001 आणि 11ची काय डिफरन्स आहे वगैरे, ओके. आणि सर्वाधिक कधी होतं, ओके. आणि तर ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की सर्वाधिक असणार कोणत्या, आता जर तुम्ही महाराष्ट्राचे बघत असाल तर कोणत्या सर्वाधिक जिल्ह्याची कोणत्या आहे, 1, 2, 3 वगैरे, ओके. आणि आता तुम्ही बघा, सर म्हणाल तुम्ही तसं म्हणाल तर मग आता राज्यसेवेला विचारलं ना सर घनतेचा प्रश्न, जे की कोल्हापूर, अरे काही महत्त्वाचे असतात, जसं की उपराजधानी आहे नागपूर, विचारू शकतात ना डेन्सिटी. पहिले तर मुंबई शहर उपनगर 20,000च्या वर आहेत, त्याचं 20,000 जवळजवळ आहेत, त्यांचा काय प्रश्नच नाही ना रे. ठाणे, मुंबई आणि मुंबई शहर वगैरे, ठाण्याची जवळजवळ काय 1000च्या जवळजवळ, मग त्याचा प्रश्न येत नाही तुमचं. राहतो प्रश्न कुठला, पुणे आणि कोल्हापूर आणि काय नागपूर, पुणे आहे त्यानंतर कोल्हापूर आहे नंतर नागपूर आहे, मग हा संबंध येतो ना, कळलं का. जिथं त्याचा वरचा संबंधच नाही त्यावेळेस प्रश्न येऊ शकतो. नाही सर मग तुम्ही म्हणलात ना पहिले 2च करावं, अरे वा 2 केलास तरी प्रश्न येतात. प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघ, कोल्हापूर आणि काय रे नागपूर 2 ते 3 वेळेस प्रश्न आलेला आहे. ए काय सांगतोय, सत्य आहे. प्रिव्हियस इयरची प्रश्न आणि मी सांगितलेल्या पॉइंट एवढंच महत्वाचं आहे. काय, वृद्धी दर पहिले 2 कर, पहिले 2 किंवा 3, दॅट्स इट, जास्त करण्याची गरज नाही, हे निश्चिंत खरं आहे. हा वाचून घे पण परफेक्शन्स मात्र पहिल्या 2-3 मध्ये ठेव, पण ठेवत नाही ते, मग कसं काय लक्षात राहील. ते सगळंच लक्षात ठेवते पहिले 5 आणि पुन्हा अरे मायला खरंच बरं का, आता कोल्हापूरवर विचारल्यावर काय, आता सगळेच धरते साक्षरता पहिले 5 शेवटचे 5 कधी जिंदगीत विचारले का रे, नाही. करणार, मी करणार, आपला पैकीचे पैकी आले पाहिजे बरं काय. अरे एखादा प्रश्न जमला नाही तसा, पण मॅक्सिमम क्वेश्चन कशावर येतात रे, अगदी वरवर पॉइंटवर, अगदी महत्वाचे एकदम, कळलं का, एकदम सोप्या पॉइंटवर येतो आपण, अगदी डीप जातो, जिथं नको त्या ठिकाणी आम्ही. मग मार्क कसे येतील, आयला त्या पोराला लय मार्क येतात. हे बघा परीक्षा पद्धती कळाली पाहिजे. मी तर तुम्हाला टॉपिक इथं सांगणारच आहे, पण टॉपिक सांगताना हे पण सांगणार आहे यावेळेस की कितीपर्यंत गेला पाहिजे, त्या टॉपिकच्या किती लेवलपर्यंत गेलं पाहिजे म्हणजे मार्क येतात, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. ओके. तर बघा आता काय वाचलेलं आठवण राहत नाही, 100% आठवण राहते. जेवढं आठवण ठेवायचं तेवढं लक्षात ठेव, सगळं लक्षात ठेवायचं म्हणजे कोणालाच लक्षात राहणार नाही, ते तेवढं खरंच आहे. ओके. त्यानंतर नेमके कोणते घटक वाचावे ते घटक मी सांगणार आहे. सगळे बघा हे सगळे घटक आहेत, सगळे घटक मी लिहूनच ठेवलेले आहेत, सगळे तुम्हाला सांगणार आहे. सायन्स मार्क येत नाहीत, तू काय पण वाचशील, कसे येतील मार्क तुला. त्यानंतर करंट काय वाचू, कुठपर्यंत वाचू सर, करंट काय वाचू आणि कुठपर्यंत वाचू सर, मी येऊ ना कुठपर्यंत वाचू सगळं सांगतो. तुमची कुठलाही प्रश्न असो रे मी तुमचा सॉल्व्ह करतो. पहिलं सुरुवात बघा आता काय रे, भूगोल जॉग्राफी 15 प्रश्न येतात, टोटल किती 15 प्रश्न येतात जॉग्राफीला.
ज्यांना माहित नाही त्यांनी माहित करून घ्या. 15 प्रश्न येतात, त्यापैकी महाराष्ट्रावर 10 ते 12 प्रश्न असतात. ओके, 10 असतात, कधी 11 असतात, कधी 12 असतात. ओके, 11-12 तर कन्फर्म जनरली असतात महाराष्ट्रावर. आणि भारतावर 3 ते 4 प्रश्न असतात जास्तीत जास्त. आणि हे स्टेट बोर्डच्या बाहेर बी प्रश्न जात नाही जनरली 99%. ओके, बघा लक्षात घ्या. मग काय रे, महाराष्ट्र असेल भारत असेल याच्या अगोदर मी सांगितलं होतं. मग महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल याच्यावर मॅक्झिमम प्रश्न आहेत. मॅक्झिमम पहिलं ज्या पॉइंटवर मॅक्झिमम प्रश्न आहेत ना ते पहिलं हातात घ्या रे प्लीज. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. आणि मग हे पण प्राकृतिक करताना काय करायचं, पहिले 2-3 लक्षात ठेव. क्षेत्रफळानुसार लक्षात ठेवायचं ना. आता 6 विभाग आहेत, 6 विभागातले लक्षात ठेवावं लागेल. जिल्हे असेल, तालुके असतील, काय असेल काय असेल. ओके, थोडं ट्रिक तयार कर, पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, मग आता जॉग्राफीसाठी काय करू सर. जॉग्राफीला मित्रांनो लक्षात ठेवा, जॉग्राफीला आपलं कंबाईन बुक, मी आता आपलंच आहे म्हणून सांगत नाही, तुम्ही इव्हन राज्यसेवेचे प्रश्न काढून बघा, आता आलेली तेही जॉग्राफी मधल्या आपल्या बुकमध्ये आहेत का नाही बघा. 15 प्रश्नापैकी जगाचे सोडून जर समजा जगाचे जर 3-4 प्रश्न असतील, 11 प्रश्नापैकी मिनिमम 6 ते 7 प्रश्न, 8 प्रश्न आपल्या कंबाईनच्या पुस्तकात आहेत. काय पाहिजे अजून, राज्यसेवेचे. वर्ल्ड जॉग्राफीचा आपला संबंध आहे का, नाही. म्हणजे मला तेच सांगायचं आहे, कंबाईन बुक आणि काय रे नोट्स. सर नोट्स कधी आणणार आहेत, नोट्स मार्केटमध्ये आलेले आहेत. महाराष्ट्र जॉग्राफीचे नोट्स मार्केटमध्ये आलेले आहेत आणि इकॉनॉमिक्सचे उद्या किंवा परवा मार्केटमध्ये येतील. ओके, असं एका दिवसाच्या डिफरन्सनं प्रत्येक नोट्स येतील मार्केटमध्ये, त्यामुळे बिंदास राहा, सगळ्या नोट्स येतील. बघा जॉग्राफी महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल करायचा आहे. ओके, जास्तीत जास्त मग कुठली डोंगर रांग कुठं आढळते, नकाशे काढ ना, तुला काय काम आहे. बघा जे पॉइंट येत नाहीत, म्हणजे जॉग्राफी करताना पहिल्या पेज पासून शेवटचं पेज वाचू नको रे, पाया पडतो तुझे. काय कर की जे जमत नाही याच्यामध्ये, जो टॉपिक जमत नाही, लोकसंख्या जमत नाही, पहिलं बघ. पहिलं लोकसंख्या करताना मी काय करायचं रे, घनता किती आहे रे महाराष्ट्रात सध्या, 365 आहे. सर्वाधिक घनता कुठे आहे, मुंबई शहर का मुंबई उपनगर, याची इथंच बेसिक मध्ये अडचण असते. पाठ करते पहिले 5 आणि मुंबई शहर आहे का उपनगर आहे, आठवत नाही बरं का, सांगितलं असतं तुला. परफेक्शन ठेवा, जे पण करताय ना त्याला परफेक्शन ठेवा, नाहीतर मग कन्फ्युजन होईल आणि ऐन परीक्षेमध्ये सगळा गोंधळ उडणार आहे. लक्षात, परफेक्शन्स. बघा मॅक्झिमम पुस्तकं वाचायला हातात घेऊ नका, एवढे दिवस आपण वाचलेलं आहे. जॉग्राफीसाठी सौदी सरांचं पुस्तक असेल, दीपस्तंभ असेल, अनेक पुस्तकं आपण रेफर केलेले आहेत. आता गरज आहे का, नाही. आता रिव्हिजनसाठी तुम्ही काढलेल्या नोट्स किंवा नोट्स नसतील तर मी काढलेल्या नोट्स आणि कंबाईनचं बुक, दॅट्स इट. एवढं रेफर केला तरी सफिशियंट आहे. पण हे रेफर करताना आपण पुढे सांगतो की काय करायचंय, वरून खाली या, खालून वरी जाऊ नका, सगळ्यात डीप सगळं लक्षात ठेवते. काय 5वं लक्षात राहते, 4थं राहते, पहिलं 2रंच लक्षात राहत नाही, काय फायदा रे. आणि विचारलं याला काय रे, कुठलंही पॉइंट एखादा विचारलं, काय दरकेसा टेकड्या कुठं आहेत, जांबुवंत टेकड्या कुठं आहेत, चिकोडी रांगा कुठं आहेत. बघा घाट असतील, मग काय प्राकृतिक मध्ये ईच अँड एव्हरी पॉइंट आपला जमला पाहिजे. काय घाटा असतील, बघा तेच विचारतात, घाट कुठून कुठं जाते, काय मग त्याचा क्रम असेल. मग आजपर्यंतचे प्रश्न कसे आहेत त्या व्ह्यूने त्याला अभ्यासा. आजपर्यंत प्रश्न कसे आलेले आहेत प्राकृतिक भूगोलावर, म्हणजे नुसते घाट असतील तर घाटवर प्रश्न कसे आलेले आहेत, तो व्ह्यू ठेवून ते कॅच करत जा. कळलं का, म्हणजे घाटांवर काय रे, कुठून कुठं जाते घाट ते एक असतील, किंवा मग त्यांचा क्रम लावा, उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडे उत्तरेकडे, दॅट्स इट. याच्या पलीकडे प्रश्न आहे का रे, नाही. मग तसं प्रत्येक असेल, डोंगर रांगा असतील, शिखरं असतील, किंवा मग काय रे प्राकृतिक मध्ये अजून काय विचारल तुम्हाला, गरम पाण्याची झरं असतील, थंड पाण्याची झरे असतील, जेवढेही प्राकृतिक भूगोलाच्या रिलेटेड पॉइंट आहेत सगळी नकाशावर नोंदवा. आणि जरी माझ्या नोट्समध्ये दिला असेल किंवा कुठेही दिला असेल, जोपर्यंत आपण नकाशावर नोंदवत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात राहत नाही. कळलं. मग त्यानंतर लोकसंख्या असेल, मग लोकसंख्येचा प्रत्येक पॉइंट रे, सर्वाधिक लोकसंख्या. मग पहिलं महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे बघा, 11.24 कोटी. मग सर्वाधिक कुठं आहे, मग सर्वात कमी कुठं आहे, पहिले 2-2 एवढंच करत जा आणि मग समोर जा. मग पुन्हा तुम्हाला एवढं लक्षात राहिलं असं वाटलं ना, पुन्हा वाढवा, 3रा करा, 4था करा. कळलं का. म्हणजे आता मग काय तुम्हाला लिंग गुणोत्तर विचारलं, प्रौढ लिंग गुणोत्तर, मग महाराष्ट्राचं किती आहे रे, 929 आहे. मग सर्वाधिक कुठं आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मग कुठं आहे ते बघायचं. आणि सर्वात कमी कुठं आहे, 0 ते 6व्या गटातलं किती आहे, 894. मग किती आहे टोटल, किती आहे बघायचं. मग 0 काय रे लिंग गुणोत्तरामध्ये मग
2011चं माहिती आहे, 2001चं माहिती आहे का? नाही. डिफरन्स विचारू शकतात, जसं मागच्या वेळेस 4 सप्टेंबर 2021ला विचारलेलं आहे. साक्षरता, मग साक्षरता बघायची, स्त्री काय रे एकूण साक्षरता किती आहे, मग 2011ची किती आहे, 2001ची किती आहे, पहिला हा पॉईंट बघायचा. मग त्यात सर्वात कमी सर्वाधिक, मग लोकसंख्या अशा पद्धतीनं, किंवा मग लोकसंख्या धोरणं असतील, 2च धोरणं आहेत. आता राज्यसेवेला देखील धोरणावर प्रश्न विचारलाय, कंबाईनला देखील विचारलाय. मग ते महत्वाचे पॉईंट नेमकी काय, लोकसंख्या हा पॉईंट लिहिला, त्याच्या खाली सब पॉईंट लिहा, धोरणं, लोकसंख्येचे पॉईंट, जमाती असतील, कोणत्या कोणत्या जमातीवर प्रश्न आजपर्यंत आलेले आहे, प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाला रिलेटेड तो कॅच करण्याचा प्रयत्न करा. म्हणून सांगितलंय आजपर्यंत पुन्हा पुन्हा क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन. मी काय वेळ आहे का रे क्वेश्चन पहिलं करा म्हणून सांगायला? क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन या मेथडनं गेलं पाहिजे. लोकसंख्या असेल त्यामध्ये सगळे लोकसंख्येचे पॉईंट, मग त्या घनता असेल, लिंग गुणोत्तर असेल, किंवा एकूण लोकसंख्या असेल, साक्षरता असेल, काय रे वार्षिक वृद्धी दर असेल, किंवा ग्रामीण शहरी प्रमाण असेल, आणि त्यानंतर काय रे लोकसंख्येचं काय भाषानिहाय लोकसंख्या असेल, किंवा धर्मनिहाय लोकसंख्या असेल, लोकसंख्याची धोरणं असतील, ओके, आणि लोकसंख्याची टप्पे असतील, आणि लोकसंख्या मांडणारे सिद्धांत असतील, याच्या बाहेर प्रश्न जात नाही. लोकसंख्या एवढं करा, ओके. त्यानंतर काय रे वन असतील, सर्वाधिक वन कुठं आहेत, सर्वात कमी वन कुठं आहेत, हे बघा. पहिलं महाराष्ट्रामध्ये वनांचं प्रमाण किती आहे, आणि वनांचे प्रकार कुठले आढळतात, आणि ते कुठं आढळतात, जनरली वन कुठं आढळतात नेमकं, ओके, आणि त्यांना किती पर्जन्य लागते, आढळतात कुठं, याच्यावर प्रश्न जास्त असतो. सदाहरित वन कुठं आढळतात रे, माहित नाही, जरूर खरंच बरं का, मी वाचलंय बरं का, मला लक्षात येत नाही. निम सदाहरित वन किती पर्जन्य लागते, कुठं कुठं आढळतात, आणि कोणती वन आढळतात, हे महत्वाचं आहे. जर ते केलात तर संपलं. त्यानंतर काय रे हवामान असेल, मग उन्हाळी हवामान असेल, हिवाळी असेल, किंवा मग ते हवामान सर्वाधिक पाऊस कुठं पडतो, सर्वात कमी पाऊस कुठं पडतो, किंवा मग काय त्रिवार्धीचे वगैरे असेल, तर हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे ते कशावर प्रश्न आजपर्यंत विचारले आहेत, आणि त्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन माझ्या डोक्यात आहे का, हे बघणं खूप महत्वाचं आहे. टॉपिक तर दिलेले आहेत या अगोदर पण. नदी प्रणाली, अरे नद्या आहेतच किती रे, गोदावरी असेल, मग नदी प्रणाली बघताना त्या नदीची लांबी किती आहे एकूण, आणि त्या नद्या ज्या आहेत, किंवा कोणती नदी बघताना काय बघायचं रे, ती नदी, त्या नदीची एकूण लांबी किती आहे, आणि त्या नदीच्या उपनद्या ते बघतोय काय, उजव्या तीरानं मिळणारे डाव्या तीरानं पाठ करते. मला वाटतं एएसओ मेन्स 2019 का 18ला मांजरा नदीवर विचारलं होतं, उजव्या तीराने वगैरे डाव्या का उजव्या तीराने. त्याच्यानंतर कधीही प्रश्न डाव्या आणि उजव्या तीरानं प्रश्न विचारला नाही. पण हे डावं करते, उजवं करते, प्रत्येकच, आणि काहीच लक्षात राहत नाही. याला विचारलं साधी, काय विचारलं, सांग रे कांदवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, कृष्णा. याच्या कानपट्टीत दिलं पाहिजे एक, बरोबर आहे की नाही. जे अशी करतात ना पोरं, जे सांगले ते ऐकलं पाहिजे रे, की आता गोदावरी नदी आहे, गोदावरी नदीचे महत्वाच्या उपनद्या लक्षात ठेवा ना. पश्चिमेकडून उत्तरेकडे, दक्षिणेकडे उत्तरेकडे असे क्रम पण विचारतायत रे बाबा नद्यांचा. मग एक वरून खालीपर्यंत एक क्रम लिहून काढा कुठला तरी, ओके. प्रत्येक नदीचं त्यातल्या त्यात क्रम लिहायचा, पूर्वेकडून पश्चिमेकडे. एखादी नदी समजा उत्तरेकडून जर दक्षिणेकडे जात असेल तर त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे महत्वाचा नद्यांचा क्रम लिहून काढा, ओके. आणि ते लक्षात ठेवा, मी त्यात केलेलं आहे सगळ्यामध्ये, ओके. नदी प्रणाली, मग कुठलीही नदी बघताना त्या नदीची लांबी असेल, तिचं महाराष्ट्रातली लांबी असेल, ती पूर्ववाहिनी आहे का पश्चिमवाहिनी आहे ते बघायचं. आणि त्या नदीवर त्या नदीच्या उपनद्या असतील, उपनद्यावरच मॅक्झिमम प्रश्न आहेत, तुम्ही काढून बघा, मॅक्झिमम प्रश्न उपनद्यावर आहेत नदी प्रणाली बघत असाल तर. आणि मग त्यातल्या त्यात प्रश्न कशावर आहेत, तर नद्यांच्या अजून काय रे, त्या नदीवर असणारा जलविद्युत प्रकल्प असेल, की मग ती नदी कोणत्या, त्या नदीवर कोणतं शहर वसलेलं असेल, ओके. हे बघायचं आहे. एकदम नॉर्मल गोष्टी, खूप डीप बघायची गरज नाही. एवढ्या नॉर्मल गोष्टी झाल्या तरी नदी प्रणालीवर प्रश्न सुटतो. खनिज संपत्तीमध्ये पुनश्च सांगतो, त्या खनिज संपत्ती नेमकी कुठं आढळते, म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आढळते. पहिली गोष्ट आढळ, त्याचा उपयोग आणि त्याचं प्रमाण, दॅट्स इट. साठे किंवा प्रमाण, याच्या पलीकडे कुठल्याही खनिज संपत्तीला बघू नका. पुनश्च सांगतोय, ओके. मग काय रे मॅग्नीज महाराष्ट्रात सर्वाधिक आढळते, किती प्रमाण आहे रे, 40% आहे महाराष्ट्रामध्ये. मग त्याचा उपयोग काय आणि ते कुठं आढळते. मी नेमकेच बघा, तुम्हाला बऱ्याच पुस्तकामध्ये बरीच नावं सापडतील, पण मी मोजके दिलेत की ज्याच्यावर आयोग त्याला प्रश्न टाकावाच लागेल आणि तेच द्यावं लागेल. अशी मी प्रिव्हियस इयरची प्रश्न बघून, त्यानंतर आर्थिक पाहणी बघून, सगळ्या गोष्टी बघून तिथं दिलेल्या आहे. म्हणून खनिज संपत्तीचंही सेम तसंच करायचंय. आणि आर्थिक भूगोल ज्याला आपण म्हणतो, ऊर्जा साधन संपत्ती वगैरे असेल का, जलविद्युत प्रकल्प असतील, औष्णिक विद्युत प्रकल्प असतील, ते कुठं आहेत काय नाही बघायचं, कुठं आढळतात, कुठं आहेत काय नाही, दॅट्स इट. त्याचं काय तुला विचारलंय का रे, चला किती क्षमता आहे काय नाही सांगा, नाही.
सर्वाधिक क्षमता असणारा, सर्वात कमी असणारा, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका. पवनविद्युत प्रकल्प असतील, जलविद्युत प्रकल्प असेल, जलविद्युतमध्ये कोण आघाडी आहे, पवनविद्युतमध्ये कोण आघाडी आहे, असे नॉर्मल गोष्टी. ओके. आणि पर्यटन आणि वाहतूक, पर्यटनमध्ये हे आपला काही गोष्टी बघावं लागतात, जसं की बाबा काय अष्टविनायक असतील. ओके. ते जनरली राज्यसेवा मेन्स असतील, कंबाईन मेन्स असेल तिकडे विचारतात. पर्यटनावर अगदी कमी प्रश्न असतात, पण बीचेस वगैरे विचारू शकतात. ओके. बीचेस म्हणजे कोकणाच्या रिलेटेड प्रश्न इथं असू शकतो. ओके. वाहतूक आणि दळणवळण, वाहतूक दळणवळणावर बी अगदी कमी प्रश्न असतात, पण जसं विचारलं तर नॅशनल हायवेवर वगैरे प्रश्न येऊ शकतात. मग नवीन आकडेवारी लक्षात ठेवायची का जुने सर नॅशनल हायवेची? तर तुम्हाला मित्रांनो आत्तापर्यंत जनरली जुनी आकडेवारीच विचारलेली आहे, पण जिथं तुम्हाला महत्त्वाचे आहेत, सर्वाधिक लांबीचं असेल, भारतामध्ये सर्वाधिक लांबीचं असेल, तर ते काय करायचं तिथं त्या ठिकाणी मात्र काय सगळ्यात महत्त्वाचं काय की ते मात्र दोन्हीही करायचे, नवं आणि जुनं. का रिस्क घेत आहे, बरोबर ना? बघा. आणि कृषी, मृदा आणि जलसिंचन, बघा हे टॉपिक अगदी महत्त्वाचे आहेत. बघा मॅक्सिमम प्रश्न येतात. महाराष्ट्र, प्राकृतिक भूगोल, लोकसंख्या असेल, वनांवर, हवामानवर, बघा या दोन टॉपिकवर मात्र मॅक्सिमम प्रश्न असतात, मॅक्सिमम प्रश्न. ओके. त्यानंतर मग काय नदी प्रणाली असेल किंवा आर्थिक भूगोल असेल, आणि वन आणि हवामानावर एखादा दुसरा प्रश्न येतोच. ओके. ही टॉपिक पहिलं करा. ओके. हे टॉपिक पहिलं करा, अगदी महत्त्वाचे. या टॉपिकच्या बाहेर एकही प्रश्न करण्याची गरज नाही. बघा हे टॉपिक, आणि याच्यावर आता प्रश्न सध्या नाहीत, कृषी, मृदा आणि जलसिंचन. पण तरी पण जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ते टॉपिक पण करू शकता. मी मात्र या नोट्समध्ये सगळेच टॉपिक दिलेले आहेत. ओके. ते महत्त्वाचं आहे, ते करावंच लागणार आहे. आणि भारतावर मात्र 3 ते 4 प्रश्न येतात मित्रांनो. इथं जरी तुम्ही 10वीचं स्टेट बोर्ड जे आहे, 10th ओल्ड जॉग्राफी आहे, ते जरी वाचलात तरी प्रश्न आपले सुटतात. पण 10वीच्या जॉग्राफीसाठी ही आपलं कंबाईनचं पुस्तक जरी रीड केलात, कंबाईन बुक, ओके, तरी सफिशियंट आहे. सर तुम्ही तुमचंच पुस्तक सांगताय, बघा मागचे प्रश्न काढून बघा. मी आपलं पुस्तक सांगतोय म्हणून नाही, मी दिलेल्या मटेरियलवर विश्वास आहे म्हणून मी सांगतोय. येणाऱ्या प्रश्नांचं प्रमाण काढून बघा. तुमच्या हातात आता पुस्तक आहे, बरोबर. तुम्ही काल झालेला राज्यसेवेचा पेपर बघा आणि त्यातले प्रश्न बघा. मी बोलतोय ते खरं आहे का बघा. ओके. धबधब्यावर प्रश्न विचारलाय, आलाय का नाही बघा. ओके. त्यानंतर काय रे सागरी याच्यामुळं जी भूरूप निर्माण होतात त्याच्यावर प्रश्न आलाय की नाही बघा. तुम्ही वाऱ्यांवर प्रश्न आलाय की नाही बघा काढून. म्हणजे मी जे सांगतोय त्यावर प्रश्न आलेत की नाही बघा. शिंपी झालं का, शिवालिक, पिरपंजार, झास्कर, लडाख, काराकोरम विचारलाय का नाही बघा. म्हणजे मला काय सांगायचं आहे की प्रत्येक पॉइंट की त्यामध्ये दिलेला आहे कंबाईनच्या बुक, पण त्याच्या बाहेर कशाला करता, वेळ कशाला घालवताय, त्यामुळे मार्क कमी होतात. आणि त्यातल्या त्यात जास्त भर भारतावर काय प्राकृतिक भूगोलावर मॅक्सिमम भर द्या, त्यानंतर मग नदी प्रणाली, आणि त्यानंतर हवामान. ओके. मग लोकसंख्यावर बघा, जर सामाजिक मध्ये करायचं असेल तर लोकसंख्या आणि जमाती वगैरे असेल. बाकी इकडं आर्थिक भूगोलावर अगदीच रेअर म्हणजे शून्यच म्हणल्यासारखं आहे, प्रश्न अगदी कमी येतात भारताच्या त्या पॉईंटवर. पण प्राकृतिक मात्र करावं लागेल, कुठे डोंगररांगा वगैरे असतील, काय असेल ते असेल. ओके. म्हणजे जे प्राकृतिक विभाग पडतात भारताच्या 5 प्राकृतिक विभाग, त्या रिलेटेड बेट वगैरे असतील, काय असतील ते असेल. ओके. तर त्या रिलेटेड असेल किंवा नदी प्रणालीवर असेल किंवा हवामानावर असेल तर अगदी कमी प्रश्न असतात, त्यामुळे एवढं टेन्शन नका घेऊ. पण ती पण सोपी असतात, आणि ती प्रश्न आपल्या कंबाईनचं बुक जरी केला तरी त्याच्यावर प्रश्न सुटतात. याची पण नोट्स येणार आहेत, पण कंबाईन बुक केला तरी सफिशियंट आहे. ओके मित्रांनो, पुनश्च सांगतो, जॉग्राफीला 15 प्रश्न असतात, महाराष्ट्रावर 10 ते 12 प्रश्न असतात. 10 ते 12 पैकी तुम्हाला सांगतो एखादा प्रश्न जाईल, पण कंबाईन आणि नोट्स याच्यामधून 100% तुम्हाला हे मी निश्चिंत सांगू शकतो की 10 ते 11 प्रश्न तिथून येतीलच. ओके. जर एखादा प्रश्न गेला तर जाऊ शकतो, आणि जर गेला प्रश्न तर तो मात्र काय तुम्हाला इन जनरल कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही, हे निश्चिंत करा. इन जनरल सगळ्या पुस्तकामध्ये जर सापडत असेल तर त्यात नक्की सापडेल. ओके. कारण मी मार्केटमधलं कुठलंही पुस्तक सोडलं नाही वाचण्याचं, सगळे पुस्तकं वाचलेली आहेत, आर्थिक पाहणी वाचलेली आहेत, सगळ्या गोष्टी वाचूनच ते मटेरियल निर्माण केलेलं आहे, त्यामुळे त्याच्या बाहेर जाण्याचा संबंधच येत नाही. ओके. तर ही टॉपिक भूगोलाला आणि भारताच्या भूगोलाला ही टॉपिक केलात, मी जे टिक केले तेवढं जरी केलात तरी सफिशियंट आहे. ओके. प्राकृतिक, नदी प्रणाली आणि हवामान, आणि इकडे सामाजिक मध्ये लोकसंख्या, एवढं जरी केलात तरी सफिशियंट आहे, याच्या पलीकडे जायची गरज नाही. आणि याच्यामध्ये मात्र ही सगळी तुम्हाला करावी लागतील, आणि ही मात्र सगळ्यात शेवटी ठेवा. बघा ही टॉपिक शेवटी ठेवा. आणि हे सोबत करताना काय करायचं माहितीये का, जॉग्राफी रिलेटेड काही करंट घडलंय का तसं मी कंबाईनच्या पुस्तकात दिलंय, पण करंट जॉग्राफी रिलेटेड काही घडलंय का. ओके. रामसर रामसर क्षेत्र म्हणून आता दुसरं मिळालेलं आहे. ओके. लोणार आणि दुसरं एक मिळालेलं आहे ना, मग ते देखील माहिती असलं पाहिजे आपल्याला, बरोबर ना. त्याच्या रिलेटेड एखादा प्रश्न आला तर तो जाऊ नये, एवढं सगळं करायचं आणि ते जायचं.
म्हणून ते पण आपण केलं पाहिजे. ओके, त्यानंतर बघा दुसरा विषय, हे तुम्हाला बघा ज्योग्राफीमध्ये तुम्ही वेळ दिलात की मार्क येतात, लक्षात ठेवा. हे जर व्यवस्थित केलात, तुम्हाला खोटं नाही बोलत, 15 प्रश्नापैकी तुम्हाला 13-14 प्रश्न, कधी कधी 15 पैकी 15 पण येऊ शकतात. एवढा अवघड नाही. ओके, त्यानंतर बघा राज्यशास्त्र ज्याला आपण पॉलिटी म्हणतो, तर पॉलिटीमध्ये प्रारंभिक जे आहे ते प्रारंभिकवर कधी पण प्रश्न विचारू शकतो. बघा घटना निर्मिती, मग घटना निर्मितीवर काय रे, एकतर घटनेची काय घटना निर्मिती कोणी कोणी घटनेची मागणी केलेली असेल, किंवा मग काय पहिली सभा वगैरे असेल, दुसरी सभा वगैरे असेल. ओके, पहिली बैठक दुसरी बैठक वगैरे असेल, किंवा मग संविधान सभा जशी मंजूर झालेली आहे त्याच्या रिलेटेड पॉईंट असेल, किंवा मग घटनेच्या वेगवेगळ्या कार्य संवैधानिक समित्या वगैरे असेल. ओके, आणि त्याच्या इलेक्शन्स वगैरे असेल, त्याच्या रिलेटेड या पॉईंट इथं विचारू शकतात. संघराज्य व राज्यक्षेत्र 1, 2, 3, 4 कलम आहेत. जनरली कलम 3 वर प्रश्न विचारतात. बघा संघराज्य व राज्यक्षेत्रावर कलम 1, 2, 3 जे आहेत त्याच्यानुसार 3 नुसार जे नवीन राज्य निर्माण करायचं आहे त्यावर प्रश्न असतो. बघा इथं लक्षात घ्या, आर्टिकल 3 वर प्रश्न येऊ शकतो. ओके, आणि त्यानंतर मग काय रे, त्यानंतर काय जे 3 भाषिक आधारावर जे राज्य निर्माण करण्यात आले आहेत, पण त्याच्यासाठी जे समिती आहेत, दार कमिशन वगैरे असेल, किंवा मग काय रे JB कमिटी असेल, किंवा मग काय तुमचं दार कमिशन नंतर काय JVP कमिटी आणि राज्य पुनर्रचना आयोग, फजलाली आयोग त्याला आपण म्हणतो, ते असेल, किंवा त्याच्यानंतर मग निर्माण झालेले वेगवेगळे जे राज्य आहेत आणि राज्यांची नावामध्ये चेंजेस असतील तर त्याच्या रिलेटेड पॉईंट काय विचारलं तर विचारू शकतात. अगदी बेसिक असतात, त्यामुळे काय एवढं असं डीप असतोय असं नाही. ओके, प्रस्तावनावर प्रश्न काय येतो रे, आला प्रस्तावनावर प्रश्न तर सगळ्यात लक्षात ठेवा त्याच्यामध्ये झालेली पहिली अमेंडमेंट 42 अमेंडमेंट वगैरे असेल, किंवा प्रस्तावनेला भाग आहे की नाही ते जे 3 खटले आहेत, बेरुवार युनियन असेल, किंवा मग काय LIC खटला वगैरे असेल. ओके, आणि केशवंत भारती खटला वगैरे असेल, हे असेल. आणि प्रस्तावनामधले जे काय गणराज्य म्हणजे काय त्याच्यावर जनरली गणराज्यावर जास्त प्रश्न विचारतात. सार्वभौम वगैरे असलं तर त्यापेक्षा गणराज्यावर जास्त प्रश्न विचारतात. ओके, म्हणजे कारण ब्रिटन आणि भारत यातला जो डिफरन्स आहे त्यावर. आणि प्रस्तावना सर्वप्रथम जे काय आपण अमेरिकेकडून वगैरे घेतलं आहे त्याच्यावर प्रश्न एखादा विचारू शकतात. ओके, बेसिकवर सांगतो मी तुम्हाला. आणि प्रस्तावना काय आहे बाबा, ओके, प्रस्तावनामध्ये अमेंडमेंट करता येते का, आणि ते संविधानात काय मूळ घटनेमध्ये काय भाग आहे की नाही, मानलंय का नाही बाबा. ओके, आणि त्यावेळेस दुरुस्ती करण्याचं काय एक प्रयोजन होतं का वगैरे काही असं आहे का. ओके, आणि काय त्यांनी भाग मानलाय का नाही त्या रिलेटेड काही पॉईंट असेल. ओके, आणि फंडामेंटल राईट, आता फंडामेंटल राईट बद्दल सांगायचं म्हणलं तर मूलभूत हक्काबद्दल पोरं वाचताना काय करतात माहिती आहे का, आता 15-1 15-2 15-3 15-3 मध्ये हे आहे बरं का, चला 15-2 सर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी राज्य विशेष तरतूद करू शकेल. हां चल 15-4 मध्ये तू सांग रे. 15-3 हे गैरहादी कधी विचारलं रे, कधी विचारलाय प्रश्न असा, विचारलंच नाही तरी पण नाही, पण माहीत असावं ना सर. हा पहिलं पास हो, नंतर माहीत करून घे काय करायचं ते. किती पण माहीत असणं वावंग नाही, वाईट नाही, पण पहिलं पास झालं पाहिजे ना रे. पहिलं महत्वाचं काय, 15-4ही माहीत असलं पाहिजे, 15-3ही माहीत असलं पाहिजे, सगळं माहीत असलं पाहिजे. पण परीक्षेला जाताना सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो, की आपल्याला परीक्षासाठी काय काय लागतंय हे खूप महत्वाचं, कशा पद्धतीनं आपण पास होऊ शकतो हे खूप महत्वाचं. ओके, आणि लक्षात ठेवा. आणि राज्यघटनेमधला फंडामेंटल राईटमध्ये काय करायचं, फक्त 14 काय आहे, कलम 14 काय आहे गाभा समजून घ्या. 15 मध्ये काय तरतुदी आहेत हे समजून घ्या. 16 मध्ये काय तरतुदी आहेत हे समजून घ्या. तो पॉईंट त्या आला की रिलेट तिथं पॉईंट दिला असतो आपला आणि समोर दिलेले असते, यस यस म्हणायचं. ओके, 16 असेल 17 असेल 18 असेल असे सगळे, त्यामध्ये त्याचे सब आर्टिकल्स वगैरे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. ओके, त्यानंतर काय रे, आणि याच्या रिलेटेड असणारे आता नवीन होणारे अमेंडमेंट वगैरे असतील, आणि मार्गदर्शक तत्वे सेम तसंच लक्षात ठेवायचंय. महत्वाची मार्गदर्शक तत्व मात्र कीवर्ड्स काय आहे, 40 मध्ये काय ग्रामपंचायत वगैरे स्थापन करणं, 44 काय आहे वगैरे असं. ओके, 46 मध्ये काय आहे, 47 मध्ये काय पोषण मान वगैरे असेल, काय असेल ते असेल. 50 काय आहे, 51 काय आहे वगैरे, तर ती मात्र काय कलमामध्ये काय तरतूद आहे तेवढंच. आणि मूलभूत कर्तव्य सगळी क्रमाने लावा. मूलभूत कर्तव्य असं एक काय ASO ला विचारलंय कठीण प्रश्न, त्यानंतर कधीही प्रश्न याच्यावर क्लिष्ट विचारला नाही मित्रांनो, त्यामुळे त्याचा काय जास्त असा लोड घेऊ नका. ओके, जनरली मूलभूत कर्तव्यामध्ये काय माहित पाहिजे, ती अमेंडमेंट करून नंतर टाकण्यात आले आहेत 42 अमेंडमेंट वगैरे. ओके, पण ते तेवढं एक नॉर्मली गोष्टी काय लक्षात ठेवला तरी चालेल, असं काय जास्त डीप करण्याची गरज नाही. मूलभूत कर्तव्य आणि 86वी घटना दुरुस्ती महत्वाची आहे, 86 अमेंडमेंट वगैरे, त्या रिलेटेड पॉईंट कधी विचारलं तर विचारू शकतात. आणि मूलभूत कर्तव्य कोणकोणत्या देशात आहेत कोणत्या नाहीत,
आणि भांडवलशाही देशामध्ये नाहीत जनरली, समाजवाद देशामध्ये आहेत, पण कोणत्या भांडवल देशामध्ये आहेत त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो मे बी. ओके, तर त्या रिलेटेड काही पॉईंट असतील तर ते. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे प्रारंभिकवर प्रश्न येऊ शकतो. याला एकदाच प्रारंभिकवर एक किंवा 2 किंवा 3 प्रश्नही येऊ शकतात. जनरली मी म्हणतोय 2 प्रश्न. ओके, या प्रारंभिकवर. आता ग्राम प्रशासनावर सहसा प्रश्न आता वाढतायत. 2 तरी प्रश्न मिनिमम यायला पाहिजे. एकूण काय राज्यशास्त्रावर काय रे पेपर कंबाईंड गट बोला 10 प्रश्न येतात मित्रांनो. तर त्या 10 प्रश्नापैकी जनरली ग्राम प्रशासनावर 2 प्रश्न येतात. आता या प्रारंभिकवर 1 किंवा 2 प्रश्न येऊ शकतो. आणि बघा ग्राम प्रशासनामध्ये सेम तसंच लक्षात ठेवा, वेगवेगळ्या समित्या वगैरे ज्या आहेत ते प्रॉपरली त्यांचे जे रिकमेंडेशन, महत्त्वाचे रिकमेंडेशन लक्षात घेतले पाहिजे. आणि ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असे तिन्ही एकत्रच करा. बघा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. ओके, हे 3 एका जागी करून मग त्यांची काय, मग त्यांची कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट काय एकत्र असं जर एखादा चार्ट काढलात तर ते लक्षात राहायला सोपं जाईल ग्राम प्रशासनाचं. ओके, अगदी डीप आला किंवा एखादा विचित्र प्रश्न आला तर सगळेच जाणार आहे, त्यामुळे त्याच्यात तेवढं टेन्शन नाही घ्यायचं. ओके, तर बघा विधिमंडळवर प्रश्न जास्त आहेत. मी प्रश्न कसे जास्त आहेत त्यानुसार मी सांगतोय. जास्त प्रश्न विधिमंडळवर आहेत. विधिमंडळ म्हणजे काय रे, मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि विधानसभा आणि विधान परिषद आणि महाधिवक्ता हे जे आहेत ते विधिमंडळ, ते राज्यपाल वगैरे असतील तर त्यांचं व्यवस्थित करावं लागणार आहे. घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग असतील. ओके, ते असेल. त्यानंतर काय न्यायव्यवस्था असेल. न्यायव्यवस्थे रिलेटेड दरवर्षी एक प्रश्न असतोच बघा. गेल्या वेळेस पिनाकी घोषवर विचारलेला आहे. ओके, न्यायव्यवस्थेवर असणार म्हणजे असणार. जनरली महाराष्ट्राचा ज्या राज्यशास्त्राच्या बाबतीत तरी लक्षात ठेवा जास्त राज्यावर भर असतो रे, लक्षात ठेवा राज्यावर. मग जनरली काय विचारणार, सुप्रीम कोर्ट विचारण्या जागी मग जास्त हायकोर्टावर प्रश्न विचारतील. ओके, तसंच मग काय रे आणीबाणी रिलेटेड एखादा प्रश्न असेल, कलम असतील, महत्वाची सूची असेल, अनुसूची असेल. मी जे टॉपिक दिलेले आहेत ते परफेक्ट करा. ओके, आणि मग तुलनात्मक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असतील. ओके, नंतर महान्यायवादी, महाधिवक्ता असेल, समित्या असतील केंद्राच्या आणि राज्याच्या. ओके, वित्त संबंधित वगैरे काही समित्या असतील. आणि संसद आणि विधिमंडळ हा काय कंपॅरिझन मध्ये केला तरी सफिशियंट आहे. संसद वेगळं करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. हे वाचताना ज्याला कंपॅरिझन करून वाचलात तर त्या रिलेटेड प्रश्न कधी पण सुटतील ही निश्चिंत आहे. ओके, तर हे पॉइंट महत्वाचे आहेत. याला प्रॉपर जर लक्ष दिलात तरी वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही. ओके, तर बघा हे टॉपिक, एवढे जे टॉपिक दिलेले आहेत ते टॉपिक मात्र परफेक्ट करा प्लीज. बघा मागच्या 2 वर्षामध्ये सूचीवर कंटिन्युअसली प्रश्न आला होता, यावर्षी मात्र आला नाही, पण येऊ शकतो. ओके, महत्वाच्या कलमांवर प्रश्न मात्र कंपल्सरी होता, पण यावर्षी काय नव्हता, मग तो अजूनही येऊ शकतो. ओके, ही महत्वाचं जे काय आहे ते करा. विधिमंडळ असेल, ग्रामप्रशासन असेल, घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग असेल, ओके, न्याय व्यवस्था असेल, प्रॉपरली करा. आणि प्रारंभिक आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, तुलनात्मक वाचा. पॉलिटी ही तुलनात्मक वाचा. तिकडं राज्यपाल, राष्ट्रपती कंपॅरिझन मध्ये वाचा. कंपॅरिझन मध्ये वाचलात तरच पॉलिटी समजेल आणि त्यानुसार जे पॉईंट तुम्हाला क्लिष्ट जातात त्याचीच काय करा, पॉईंट लिहून काढा. आता काय बघा सगळेच गोष्टी पॉलिटीचे वाचले पाहिजे असं नाही. खूप दिवसापासून वाचतोय आपण, मग ते लक्षात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. मग जे पॉईंट आपल्या लक्षात राहत नाही तेच काय करायला पाहिजे, तिथेच रिव्हिजन करायला पाहिजे. उरले 25 दिवस रे बाबा, आणि 25 दिवसामध्ये जर आपण पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचावं म्हणजे वाचणं होणार नाही ना. मग पॉलिटीसाठी देखील मी नोट्स निर्माण केलेले आहेत, तुम्ही रीड करू शकता. कंबाईन बुक आणि नोट्स केलात कारण कमी दिवस उरलेले आहेत तर ते तुम्हाला चांगले बेनिफिशियल असतील. ओके, त्यानंतर बघा माहिती नाही. ओके, बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय असतं रे, एकदम काय पॉलिटीमध्ये माहिती नसणारा एखादा पॉईंट आला, अगदी माहिती नसणारा, काहीच येत नाही, अशा वेळेस सर काय करायचं, पण पॉलिटीला माहिती नाही असा एकही पॉईंट जनरली येत नाही. ओके, तर जनरली काय करायचंय, माहिती असेल तरच जनरली उत्तर द्यायचे पॉलिटीमध्ये. ओके, तर असं नाही समजायचं की वरील सर्व येतील, असं कुठेही समजायचं नाही. का तर ते पॉलिटी आहे शेवटी. आणि पॉलिटीवर यावर्षी 4 सप्टेंबर 2021ला पेपर हार्ड आला म्हणजे येणारा पेपर हार्ड येईल असं कधीही कन्सिडर करू नका. जसं आपल्याला पॉलिटी वाचायचंय त्यानुसारच वाचा. एखादा पेपर हार्ड आला म्हणून त्याच्यानुसार कन्सिडर करून वाचण्यास हातात घेऊ नका. ओके, त्यानंतर चालू घडामोडी व पॉलिटी. बघा दरवर्षी दर पेपरला एक प्रश्न आहे बघा. काय रे, चालू घडामोडी रिलेटेड एक प्रश्न ठेवतात असते. ओके, जसा आता 105 अमेंडमेंट विचारले राज्यसभेला, त्याच्या अगोदर 103 अमेंडमेंट वगैरे विचारले. कळालं? तर हे टॉपिक आहेत, हे टॉपिक करा व्यवस्थित. हे प्रारंभिक वाचून घ्या. ओके, प्रारंभिक मध्ये अगदी डीप नका जाऊ रे, जे महत्वाचं आहे तेच लक्षात घ्या. ओके,
आणि हे देखील अगदी डीप जाण्याची गरज नाही, पण ग्रामप्रशासन कंपॅरिझन मध्ये मात्र रीड केल्याशिवाय राहू नका. आणि हे 10 प्रश्न आहेत, 10 पैकी 10 आले पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि हे 15 पैकी 15 आले पाहिजे निश्चिंत. त्यानंतर नेक्स्ट अर्थव्यवस्था. ओके, इकॉनॉमी जे आहे त्यामध्ये जनरली बघा याच टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. ओके, ह्या टॉपिकवर पब्लिक फायनान्स जे आहे, सार्वजनिक वित्त व ज्याला आपण कर संरचना म्हणतो, ओके, याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. कुठलाही पेपर काढला तरी यावर प्रश्न आहेत म्हणजे आहेतच. ओके, ते परफेक्ट करा. मग त्यासाठी काय केलं पाहिजे सर? तुम्ही आता जे मागं जेवढं वाचलंय त्याला रिव्हिजन करण्यासाठी नोट्स काढले असतील तर ते वाचा किंवा मग त्यालाच रिव्हिजन करा. ओके, नाहीतर मग काय तर दुसरी गोष्ट काय, इकॉनॉमिक्ससाठी कंबाईनचं बुक आहे आपलं आणि नोट्स हे दोन्ही करू शकता. ओके, कोणतं तरी एक जरी केला तरी चालेल. नोट्स प्रॉपर आपण बनवलेले, यावर्षी शासकीय योजना देखील या नोट्समध्ये टाकलेत, बरेच 4-5 टॉपिक वाढवलेले आहेत. ओके, प्रत्येकच नोट्समध्ये काही ना काही ॲडिशन केलेलं आहे. ओके, टॉपिकचं बघा. योजना ज्या आहेत या योजनावर प्रश्न मात्र आहेत बघा. यावर्षी 4 सप्टेंबर 2021 ला मात्र 2 ते 3 योजना विचारलेल्या आहेत. मग शासकीय जनरली योजना कोणत्या येतात सर? बघा, तर ग्रामीण योजना असतील याच्यावर प्रश्न जास्त असतात कंबाईनला आपल्या. जर राज्यसभेला म्हणला तर इन्क्लुजन रिलेटेड काय स्कीम्स जास्त असतात, पण इथं ग्रामीण असतील आणि शहरीच्या जास्त विचारले जात नाहीत. आणि महिला सक्षमीकरण, या 2 मात्र स्कीम कराच, बाकी काही नाही केला तर चालेल. मात्र ग्रामीण आणि महिला सक्षमीकरणाच्या स्कीम करा. वित्तीय समावेशन वगैरे विचारलं तर विचारू शकतात, नाहीतर काय असं जनरली तेवढं काही हे नाही. ओके, दारिद्र्य अगदी सोपा टॉपिक आहे दारिद्र्य. ओके, आणि दारिद्र्य करताना एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आता टॉपिक तर सांगितलंय त्यामध्ये अजून सांगतोय, तर शासकीय ज्या काय समित्या किंवा आयोग आहेत शासकीय, ज्याला आपण काय तेंडुलकर असतील, ओके बघा, अलग कार्यगट असेल, लकडावाला असेल आणि सुरेश तेंडुलकर असतील, रंगराजन असेल आणि पनगडिया असेल, त्यांचं करा. ओके, पनगडिया असतील, रंगराजन असेल, तेंडुलकर असतील, लकडावाला असेल किंवा अलग कार्यगट असेल, या सगळ्यांचं जे आहे तर यांची ही जी महत्त्वाची आकडेवारी आहे आणि दारिद्र्याचा प्रकार वगैरे तर सगळं माहिती आहे, पण ही यांच्या आकडेवारीवर जनरली प्रश्न विचारतात. अलग लक्षात. ओके, त्यानंतर बघा परकीय व्यापार. आता परकीय व्यापारामध्ये काय, परकीय व्यापाराची दिशा असेल, परकीय व्यापाराची दिशा आणि संरचना जी आहे तर त्यावर प्रश्न असतात. म्हणजे कुठं आपण आयात सर्वाधिक कोणाकडून करतो, निर्यात कोणत्या देशाकडून आपण सर्वाधिक करतो, किंवा मग काय कोणत्या वस्तूची आयात जास्त करतो किंवा निर्यात जास्त करतो, दॅट्स इट. याच्या पलीकडे सहसा प्रश्न विचारत नाहीत. वस्तू आणि सेवाचं हे जर केलात किंवा ते FDI मध्ये वगैरे असेल तर त्याच्या रिलेटेडच प्रश्न इथं असतो. व्यापार तोल व्यवहार तोल रिलेटेड प्रश्न खूप कमी. ओके, सेज वीज रिलेटेड वगैरे प्रश्न विचारू शकतात, पण सेज म्हणजे काय वगैरे नॉर्मल गोष्टी माहीत असल्या तरी सफिशियंट आहे. सेज म्हणजे काय, सेज ऍक्ट कधीचा आहे वगैरे. ओके, तर त्या रिलेटेड एखादा काय प्रश्न आला तर येऊ शकतो. ओके, बँकिंग बघा, आता आत्तापर्यंत बँकिंगवर बघा अगदी सोपे प्रश्न आहेत. कसे रे, एकतर बघा बँकिंग कायदे वगैरे असतील, बँकिंग संबंधित कायदे. ओके, आणि बँकिंग संबंधित समित्या म्हणजे काय, SBI ची समिती कोणती होती स्थापन करण्यासंबंधित वगैरे, किंवा मग काय रे नाबार्ड संबंधित कोणती समिती होती, RBI संबंधित कोणती समिती होती, अशा समित्यावर वगैरे. ओके, किंवा जर बँकिंगवर विचार असेल तर RBI रिलेटेड विचार असेल, RBI ची स्थापना, राष्ट्रीयकरण आणि RBI ची कार्य संख्यात्मक साधनं जे आहेत त्या रिलेटेड, त्याच्या पलीकडे प्रश्न येत नाही. मी जे सांगतोय ते बघा महत्वाचं आहे. आणि जर बँकिंगवर बाकी विचारायचं असेल तर बँकिंगला मी 3 टप्पे करेल. इतर व्यावसायिक बँकेवर विचारायचं असेल तर एक तर SBI, मग SBI ची स्थापना वगैरे कसं त्या प्रेसिडेन्सी बँका होऊन कसं बँक स्थापन झाली, इम्पिरियल बँक, आणि त्याचं SBI मध्ये कसं रूपांतरण झालं, त्याची समिती कोणती आहे, आणि SBI मध्ये विलिनीकरणाचा खेळ कसा आहे, 63 असेल, 2008 असेल, 2010 असेल आणि 17 असेल, या विलिनीकरण कसे झालेले आहेत त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो SBI वर. आणि दुसरी गोष्ट काय रे, व्यावसायिक बँकाचे जनरली कार्यावर एखाद दुसरा प्रश्न कधीतरी आला असेल, त्याच्यात तेवढं जास्त लोड घेऊ नका. पण सगळ्यात महत्वाचा व्यावसायिक बँकेचं काय रे, RBI न बँकिंग क्षेत्र वाढवण्यासाठी जे राष्ट्रीयकरण केलेलं आहे दोन वेळेस 1969 आणि 1980, त्याला थोडं भर द्या. आणि RBI न काय रे बँकिंग क्षेत्र ग्रामीण क्षेत्रापर्यंत पोहोचवण्यासाठी जे अग्रणी बँक असेल किंवा RRBs असतील, भूविकास बँका, हे नेमकं काय आहे, यांचं थीम काय, एवढी जरी लक्षात आलं तर प्रश्न सुटतात. मग त्याच्यासाठीच मग आता काय रे अजून ग्रामीण भागामध्ये या एवढ्या करून देखील RBIचं काय जी गोष्ट वित्तीय समावेशन ज्याला म्हणतो ते शक्य झालेलं नाही, म्हणून त्यांनी पेमेंट बँका असतील, लघु बँका असतील ते सुरू केल्या. म्हणजे RBI ने सुरू केल्या हे ऍक्टिव्हिटीज आहेत. मग RBIच्या ऍक्टिव्हिटीजवर प्रश्न जनरल येतो, त्यामुळेच ते पेमेंट बँकेवर प्रश्न विचारलाय. ओके,
मग तसं लक्षात घ्या. आणि उद्योग वगैरे असेल तर उद्योगावर एखादा प्रश्न येऊ शकतो. उद्योगाच्या पॉलिसीवर विचारतील बघा ते जनरली. काय रे, उद्योगाच्या पॉलिसीवर विचारतील. आणि SDR रिपोर्टमध्ये येणारे 5 जे आहेत, जनरली SDR रिपोर्टमध्ये जे 5 आहेत त्यापैकी हिट लिस्टवर असणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीत HDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि GII हे 2 मात्र कन्फर्म करा. या GII मधला अजून एक आहे बघा, GEM. हे पण राज्यसेवेचं लय फेवरेट प्रश्न आहे, राज्यसेवा मेन्सचं. ओके, GEM. SDIचं मात्र सगळं करा डीपली. आणि GII हे वेगळे, याचे दोघांचे निर्देशांक आहेत. बाकी सगळ्यांचे यांचे सेमच आहेत, पण यांचे वेगळे आहेत, त्यामुळे तिथं प्रश्न येऊ शकतो. ओके, आता राज्यसेवेला पण SDIचं काय विचारलेलं आहे, शीर्षक वगैरे विचारलेलं आहे. ओके, एकानं म्हणलं सर अंतरून पोसा, काय ते आलंय सर, बरं म्हणलं बाबा, तेवढं तर लक्षात ठेवला कसं का असणार. ओके, बघा पंचवार्षिक योजना, 5 इयर प्लॅन, आता तेवढे प्रश्न विचारले जात नाही बघा. पंचवार्षिक योजनेवर आहे ना, तेवढी प्रश्न मात्र आता सध्या येत नाहीत. 5 इयर प्लॅनवर सहसा प्रश्न आता सध्या येत नाहीत, कारण ते सध्या सगळं बंद झाल्यासारखाच कार्यक्रम झाला. पण एक राज्यसेवेला विचारला एक, तो पण तो प्रश्न कुणाला न येण्यासारखा विचारलाय ऍक्च्युली, बरोबर ना. ते सहसा तुम्ही शिकवणाऱ्या मास्तरला जरी विचारलात, ते जरी आता म्हणलं बाबा प्रश्न मला माहिती बरं का, ते आता ते प्रश्न आल्यानंतर नेटवर काढून बघते मास्तर, पण कोणी असो. पण ते ऍक्च्युली काय असतं माहिती आहे का, जो मी तर काय म्हणतो बघा, शिकवणाऱ्यापेक्षा, आता मी जरी एक शिकवणारा असलो, शिकवणाऱ्यापेक्षा विद्यार्थी कधीही सर्वश्रेष्ठ असतो, कारण तो सगळ्या विषयाचा अभ्यास करत असतो. आणि शिकवणारा शिक्षक एकाच विषयाचं करत असतो, बरोबर ना. एक विषय तेवढाच मागच्या 5-6 वर्षापासून तेच विषय वाचायचा आणि तेच शिकवायचं, दुसरं काय असणार आहे, बरोबर ना. आणि शिकवायचं असतं, पण ते विद्यार्थ्याला ते लक्षात ठेवून प्रत्येक विषय त्या परीक्षेमध्ये त्याचं काय गुणांमध्ये रूपांतरण करणं एवढं सोपं नसतं. ते तुम्ही साध्य करताय, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात निश्चिंत. ओके, नाही सर फुगू नका, मी फुगवत नाही कोणाला, आणि थेट बोलणारा माणूस आहे, लक्षात. आणि करा मित्रांनो, हे सर्व शक्य आहे. ओके, मी सगळे टॉपिक देतोय. पंचवार्षिक योजना असतील, पंचवार्षिक योजना आता सध्या प्रश्न कमी येतात, पण थोडंसं काय कोणती योजना सुरू झालेली आहे, कोशाचं कोणतं प्रतिमान वगैरे आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, नॉर्मल गोष्टी. ओके, कशामध्ये काय सुरू झाले, कोणतं प्रोजेक्ट असेल, प्रकल्प वगैरे असेल. ओके, त्या दृष्टिकोनात लक्षात ठेवा. आणि भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय उत्पन्न या रिलेटेड प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये जनरली बघा CSO आणि NSO यांचं एकत्रीकरण होऊन NSO झालेले आहे, त्यावर रिलेटेड प्रश्न येऊ शकतो बघा. ओके, आणि दुसरी गोष्ट काय रे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या काय रे पद्धती आहेत, उत्पादन आणि उत्पन्न पद्धत, याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहे बघा. ओके, आणि आधारभूत वर्षावर जनरली प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. कुठं, राष्ट्रीय उत्पन्नाच्या रिलेटेड प्रश्न, आधारभूत वर्ष. ओके, आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे कन्सेप्ट आहेत, GDP GNP, आता राज्यसेवेला पण विचारलाय, तो काय एकदम सोपा प्रश्न असतो. GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, जर कळालं तर बाकी सगळं कळून जातं. ओके, आणि वित्तीय संघटना लक्षात ठेवा, WTO असेल, IMF असेल, ओके, आणि वर्ल्ड बँक असेल. मित्रांनो, कधीतरी एखादा प्रश्न येतो आणि अगदी सोपा असतो, अगदी सोपा, एकदम बेसिक असते. स्थापना किंवा कोण्या काय मराकेश कोणत्या करारानुसार स्थापन झालं आहे, मराकेश करारानुसार स्थापन झालेलं आहे, त्यामध्ये काय आहे नेमकं गाभा, दॅट्स इट. म्हणजे उद्दिष्ट काय, स्थापना कधी झालेली आहे, ओके, आणि भारत संस्थापक वगैरे आहे का, दॅट्स इट. एवढ्या पलीकडे जास्त जायची गरज नाही, अगदी बेसिक. आणि चालू घडामोडी रिलेटेड असेल, मग त्यात काय तुम्ही आर्थिक जरी म्हणला तरी नोबेल देखील काय त्याच्या रिलेटेडच आहे बरं का प्रश्न, लक्षात. आणि आर्थिक सुधारणा याला 30 वर्ष जवळजवळ प्रश्न पूर्ण होत आहेत. ओके, तर त्यामुळं आर्थिक सुधारणा देखील टॉपिक जरी आपला सिलेबसला तो तेवढा स्पेसिफिक नसला तरी त्यामुळं ते आर्थिक सुधारणा पण आपला करावं लागणार आहे. जवळजवळ 30 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून. आणि महत्त्वाचं आहे LPG, लिबरटायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ओके, हे जर व्यवस्थित केलात तर याच्या बाहेर सहसा प्रश्न जाणार नाही. आणि प्रत्येक कोणत्या टॉपिकमध्ये काय काय आहे हे सगळं सांगितलं मित्रांनो बघा. आणि जर हे सगळं होत नसेल तर बंद करायचं. काय मित्रांनो, होत नसेल असं नाहीच. 25 दिवस उरले आहेत, पुन्हा अशी वेळ भेटणार नाही, 25 दिवस भेटणार नाहीत. मी पुन्हा सांगतो, कारण 26 तारखेला परीक्षा आहे. येणारा 25 दिवसाचा कालावधी आपल्याकडे अजून आहे. प्रत्येक दिवसाला वर्षासारखं यूज करू शकतो आपण. प्रत्येक दिवसामध्ये 10 तास असतात, 15 तास असतात, आणि खरे 24 तास पण असतात. पण 24 तासापैकी आपण 24 तास नाही करू शकत, पण मिनिमम 15 तास 12 तास मी अभ्यास करू शकतो. हे जिद्द मनामध्ये पाहिजे. एक दिवस करून नाही आज केलं, आज फॉर्म मध्ये आला, दुसऱ्या दिवशी निवड मरगळल्यासारखं, काय काम आहे त्याला, काय अर्थ आहे त्याला. अरे आपण पूर्ण वेळ अभ्यास करतोय. काही विद्यार्थी नोकरी करत करत अभ्यास करून ते परीक्षा पास होत आहेत. आणि काही मुलींना त्यांच्या घरच्यांनी असेल किंवा मग काय बघा घरच्यांनी असेल एवढा वेळ दिलेला आहे
मुलींना असेल बघा, एक मुलगी माझ्याकडे आलेली की सर म्हणले, म्हणजे घरच्यांनी म्हणजे म्हणजे सासरकडले जनरली आईवडिलांचं तर ते येच आहे रे बाबा, पण काही सासूरचं जे आहे ते जनरली वेळ देत नाहीत, पण ते देखील वेळ देत आहेत. तर सगळे हे झालेत रे, काय म्हणतात त्याला, सुशिक्षित झालेले आहेत. आता मुलगा मुलगी हे काय असा भेद राहिलेला नाही. मग ते वेळ देत आहेत, त्याचा काय फायदा पुरेपूर घेतला पाहिजे. मुलगा असो मुलगी असो, मॅक्सिमम. कळालं? तर वेळ जास्त नाही घेत तुमचा मी. तर बघा त्यानंतर बघा आता इतिहास, हिस्ट्री. आता हिस्ट्रीमध्ये काय केलं पाहिजे रे, महाराष्ट्र हिस्ट्रीवर बघा इथंही मी पुन्हा सांगतोय, भूगोलाप्रमाणेच महाराष्ट्र भूगोलाला देखील 8 ते 10 प्रश्न हे काय रे महाराष्ट्र इतिहासावर प्रश्न येत आहेत भूगोलाप्रमाणेच. आणि भारत म्हणला तर 4 ते 5च प्रश्न येत आहेत. ओके, भारतावर अगदी कमी प्रश्न आहेत. आणि भारतासाठी काय करू सर, फक्त कंबाईनचं पुस्तक वाच, त्याच्या बाहेर काय वाचू नको. मागच्या वर्षी मी तेच सांगितलं, या वर्षी तेच सांगतोय. प्रेस्कॉट सगळे जवळपास प्रश्न भारताच्या रिलेटेड जर गेल्या वर्षी 4 प्रश्न आले असतील तर 3 प्रश्न इथले आहेत. मग तुम्हाला काय करायचं ते करा, मी नाही सांगत वेगळं. ओके, तर हे टॉपिक जे दिलेले आहेत भारताचे ते वाचून काढा. कंबाईन पुस्तकातली कायदे असतील त्यातल्या त्यात 1935 आणि 1919च्या कायद्याला जास्त भर द्या. ओके, गव्हर्नर, महत्वाच्या गव्हर्नरला भर द्या. बेंटिंग असतील, डलहौसी असतील, महत्वाचे जे आहेत. मी मागचेही लेक्चर माझे काढून बघा, मी ज्या पॉईंट सांगितले ना त्याच्यावर प्रश्न आहेत. आणि ते पॉईंट जरी केले असले ना तर 44-45 प्रश्न मार्क बरोबर आले असते. पूर्ण अभ्यास पूर्ण सांगत असतो. तुमच्या समोर येण्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात, बऱ्याच एवढ्या वर्षाचा सगळा खेळ मांडलेला असतो डोक्यात, आणि तो मी व्यवस्थित रीतीने एक्सप्लेन करत असतो. लक्षात? त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांना नॉन सिरियस घेऊ नका. जे पॉईंट प्रत्येक सांगतोय त्याला बी सिरियसली करा. गव्हर्नर, महत्वाचे गव्हर्नर ज्यांनी काय महत्वाचं कार्य केलं असेल, वेलस्ली, तैनाती फौज, मग ते गोष्ट लक्षातच घेतलं पाहिजे. ओके, बेंटिंग असतील, त्यानंतर काय रे तुमचे डलहौसी असतील, म्हणजे प्रत्येक हे जे आहेत गव्हर्नर जे महत्वाचे आहेत, सगळेच नका करो पण महत्वाचे असणारे केले पाहिजे. हे निश्चिंत करा. वॉरेस्टिंग, कॉर्नोवालिस असेल, डलहौसी असेल, त्यानंतर काय रे डफरीन असतील, हे यांचं मात्र करावं लागणार आहे. ब्रिटिशांचं आर्थिक धोरण यातलं सगळ्यात महत्वाचं धोरण आहे त्यांचं जमीन महसूल विषयक धोरण. रयतवारी काय कायमधारा पद्धत असेल, नेमकी कुठं आहे बाबा, कधी लागू झाले आणि कोणी लागू केले हे तरी माहीत पाहिजे ना रे. आणि त्यांची काय गुण आहेत आणि काय दोष आहेत, दॅट्स इट. आणि 1857 पूर्व असतील किंवा 1857चा उठाव दरवेळेसच प्रश्न विचारतो, 1857च्या उठावावर वगैरे. ओके, आणि काँग्रेसची स्थापना वगैरे असेल ते कधी स्थापना झाली, काय कुठं स्थापना, सॉरी कुठं कोणकोणते अधिवेशन झाले आणि कोण अधिवेशन हे केलेलं आहे. गांधी युग असेल, गांधी युगामध्ये प्रारंभिक गांधी युगाचे वगैरे काय केले असेल, असहकार चळवळ, सविनय, चले जाव, याच्या रिलेटेड जास्त प्रश्न आहेत. 3 ते 4 प्रश्न आहेत, त्यामुळं इथे जास्त भर नाही द्यायचं. जहाल गट असतील त्यामध्ये लाल बाल पाल यांना थोडं महत्त्व द्या. सामाजिक धार्मिक चळवळी जे आहेत त्यामध्ये मग हिंदू धर्मांतर्गत चळवळी असतील, शीख धर्मांतर्गत असतील किंवा पारशी धर्मांतर्गत असतील किंवा मुस्लिम धर्मांतर्गत असतील, मुस्लिम धर्म असतील आणि हिंदू धर्म असतील, त्यावर थोडं जास्त द्या भर. कुठलं ब्राह्मो चळवळ वगैरे असेल वगैरे. ओके, आणि क्रांतिकारी चळवळ मात्र महत्त्वाची आहे. क्रांतिकारी चळवळ आणि सुभाषचंद्र बोस त्या रिलेटेड बघू शकता. राष्ट्रीय पुढारी असतील, वृत्तपत्र बघा. जनरली आता 1-2 वर्षामध्ये जनरली वृत्तपत्र विचारली जात नाहीत सहसा. ओके, या वर्षी विचारलं नाही पण विचारू शकतात. महाराष्ट्र असो भारत असो वृत्तपत्र करा. आणि आदिवासी, शेतकरी, कामगार, दलित, स्त्री चळवळ जे आहेत ही मात्र दोन्हीकडेही महत्त्वाचे आहेत. सध्या तरी अत्यंत महत्त्वाचे आहेत, जास्त प्रश्न त्यामध्ये विचारतायत. ओके, आणि समाज सुधारक महाराष्ट्राचं म्हणलात, महाराष्ट्राला 8 ते 10 प्रश्न आहेत. मी इथं जास्त वेळ दिलेला नाही तुम्हाला. 8 ते 10 प्रश्न आहेत मॅक्सिमम. बघा काय रे जास्तीत जास्त कशावर विचारतात, महात्मा फुले यांच्यावर विचारू शकतात. त्यानंतर बघा शाहू महाराज असतील, त्यानंतर कर्वे असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. आगरकर असतील. ओके, ही महत्वाची आहेत आणि बाकीची पण करायची आहेत पण अगदी अत्यंत महत्वाची. ह्यांच्यावर मात्र प्रश्न येणारच आहे, ते चांगलं करा. मग बाकीचे मग जे आपल्या 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये आहेत बाकी इतर ती पण आपला करायची आहेत. नाना शंकर सेठ वगैरे असतील, आचार्य बाळशास्त्री जांभेकर असतील. ओके, नंतर काय रे दादोबा पांडुरंग तरखडकर वगैरे असतील. ओके, किंवा मग न्यायमूर्ती रानडे असतील, भांडारकर असतील. ओके, ते आपला करायचे आहेत. ओके, त्यानंतर बघा शेतकरी आणि कामगार चळवळ आणि आदिवासी आणि दलित स्त्री चळवळ असतील ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ते
डिटेलमध्ये तुम्हाला बघायचं आहे. आणि 1857चा उठाव आणि महाराष्ट्र अगदी डीप बघा. ओके, दरवर्षी प्रश्न आहे बघा, यावर्षी प्रश्न आहे. आणि काँग्रेसची स्थापना आणि महाराष्ट्र असेल, क्रांतिकारी चळवळ असेल, आणि धार्मिक सामाजिक चळवळी असतील, मग ते वेगवेगळ्या कोणी असो बघा. दादोबा पांडुरंग तर्खडकरवर तो प्रश्नच आहे बघा, कुठला धर्मविवेचन ग्रंथ राज्यसेवेला पण विचारला आणि कंबाईनला पण विचारलाय. ओके, त्यामुळं त्यांच्या जे पण काय आहेत, पुणे सार्वजनिक सभा असेल बघा, पण त्यांची नाही पुणे सार्वजनिक सभा, पण त्यांची कोणत्याही परमहंस सभा असतील वगैरे. ओके, तर ते मात्र आपल्याला डिटेलमध्ये करावं लागणार आहे. मानव धर्म सभा आणि परमहंस सभा वगैरे असेल, सगळ्या जेवढ्याही धार्मिक आणि सामाजिक चळवळी आहेत त्या असतील, आणि राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राचं योगदान ते करावं लागणार आहे. वृत्तपत्र महाराष्ट्राची, शैक्षणिक असेल, आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा वगैरे असेल, हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. आणि यांना जर व्यवस्थित जर केलात तर याच्या बाहेर तुम्हाला इतिहास करण्याची गरज नाही. याच्यासाठी इतिहासासाठी तुम्हाला पुन्हा सांगतो, इतिहासाला आपण जवळजवळ बघा आताच्या नोट्समध्ये, पूर्वी आपण फक्त 11वीचं दिलं होतं, आता मात्र इतिहासाच्या नोट्समध्ये इतिहासाचंही नोट्स आपण बनवलेले आहेत. इतिहासाच्या नोट्समध्ये जवळजवळ 17 ते 18 टॉपिक बनवलेले आहेत. ओके, अगदी छोटे छोटे जे काय प्रत्येक गोष्टीवर, शेतकरी चळवळ वेगळी, कामगार चळवळ वेगळी, आदिवासी चळवळ वेगळी, दलित चळवळ वेगळी वगैरे, 1857चा उठाव वेगळा, असे सगळे जवळजवळ समाजसुधारक, हे सगळे असे जवळजवळ 17 ते 18 टॉपिक करून ते तुम्हाला निर्माण करून दिलेलं आहे. म्हणजे नोट्स तुम्ही महाराष्ट्रासाठी नोट्स वापरू शकता, आणि भारतासाठी कंबाईन बुक, दॅट्स इट. याच्या पलीकडे इतिहासाला करू नका, कारण 25 दिवस उरले आहेत, हे तुमच्या हातामध्ये आहेत, तुम्हाला कसं युटिलाइज करायचं ते. ओके, त्यानंतर बघा काय सायन्समध्ये कृषी आणि पर्यावरण रिलेटेड एक प्रश्न असतो बघा बायोमध्ये. ओके, कृषी आणि पर्यावरण रिलेटेड प्रश्न असतो एक, दरवर्षी तुम्ही कुठलाही काढून बघा. ओके, पूर्वी तर ते काय विचारायचे रे, ते काय तणनाशकावरच विचारायचे, 1-2 वर्ष तर तणनाशकावर घालवली त्यांनी, बरोबर ना. तर ते विचारू शकतात. बघा, प्राण्यांचं वर्गीकरण बायोमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, पुन्हा सांगतो, तुम्ही यावर्षी काढून बघा, बायोवर जवळजवळ 7 ते 8 प्रश्न असतात. ओके, आणि 2 ते 3 प्रश्न इथं असतात, आणि 2 ते 3 प्रश्न इथं असतात. म्हणजे 3 आणि 3 म्हणलं तर 6, आणि 6 ते 8, 8 आणि 5 13 1 14 समजा. ओके, इथं 8-9 पण होऊ शकतात. ओके, 7 ते 9 प्रश्न इथे येऊ शकतात. ओके, बायोमध्ये मॅक्झिमम प्रश्न असतात. बघा, प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण, त्यानंतर डिसीजमध्ये दोन्ही करा, वनस्पती असेल आणि प्राणी असतील. याला रोग म्हणता येत नाही, म्हणजे पडणारे रोग, पिकांवर पडणारे रोग म्हणा. ओके, ती असतील. ओके, पोषणमान, पिकं फळं वगैरे असतील त्यावर पडणारे रोग असतील, पोषणमान असेल, आणि वेगवेगळ्या संस्था. पण याच्यावर अगदी कमी प्रश्न आहे, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही उत्सर्जन संस्था करा किंवा शोषण संस्था, सगळ्या, पण त्याच्यावर एवढं महत्त्व नाही. ओके, ह्याच्यावर कमी प्रश्न आहेत, पण हे तुम्हाला 4 टॉपिक मात्र मजबूत करायचे आहेत. मी कुठलाही मागच्या वर्षीचाही तुम्ही व्हिडिओ काढून बघितला तरी हेच 4 टॉपिक तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलेले आहेत. आणि फिजिक्समध्ये देखील प्रकाश असेल, विद्युतधारा असेल, ध्वनी असेल, कार्य ऊर्जा एक ॲड केलेलं आहे, पण जास्त याच्याही पेक्षा खगोलशास्त्र, ध्वनी, विद्युतधारा आणि प्रकाश. बघा, खगोलशास्त्रावर आत्ताही बघा एक कशावर प्रश्न पडलाय, बुध ग्रहावर प्रश्न पडलाय बघा. तोही प्रश्न मी पूर्वी जे जॉग्राफीमध्ये काय मला वाटते खगोलशास्त्र दिलं होतं, ओके, त्यामधला तो पेज काढून बघा. बुध ग्रहाचं मी 88 दिवस लागतात जे परिभ्रमणासाठी ते दिलेलं आहे, त्याच्यावर प्रश्न आता राज्यसेवेला आलेला, तोही प्रश्न सुटला असेल बघा. जो प्रश्न तुम्हाला मी जॉग्राफीमध्ये दिलाय, असं काही नाही की याचा प्रश्न इथंच सुटला पाहिजे. ओके, तर तोही प्रश्न, म्हणजे याचा अर्थ मला हे सांगायचं की खगोलशास्त्र रिलेटेड प्रश्न आपल्या कंबाईनला देखील विचारलाय, राज्यसेवेला देखील विचारलाय, म्हणून खगोलशास्त्र मात्र व्यवस्थित करा. ओके, त्यानंतर प्रकाश, विद्युतधारा, ध्वनी आणि खगोलशास्त्र हे प्रॉपरली करा. आणि केमिस्ट्रीमध्ये आवर्त सारणीवर रिलेटेड म्हणजे काय रे, मूलद्रव्याचं वर्गीकरण असेल, द्रव्याचं स्वरूप असेल, मग काय रे, त्यानंतर धातू, धातुके, संमिश्र वगैरे असतील, हे थोडं व्यवस्थित करायचं. आवर्त सारणी रिलेटेड पिरियडिक टेबल बेस जर व्यवस्थित केला तर तिथे जर 3 प्रश्न येणार असेल तर 1 प्रश्न तर 100% तिथून येतो. ओके, आणि त्यानंतर काय रे, ॲसिड बेस रिलेटेड असेल किंवा मग रासायनिक अभिक्रिया रिलेटेड असेल तर या दोन्हीपैकी 1 प्रश्न असतो. ओके, तर असे कधी कधी तर आवर्त सारणी रिलेटेडच 2-3 प्रश्न असतात. ओके, बाहेर जायची पण गरज पडत नाही. हे 3 जर परफेक्ट केलात तर तुम्हाला 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न तरी कन्फर्म जमतात, कन्फर्म. ओके, त्यामुळं प्रॉपरली केलात तर त्याच्या बाहेर सहसा जाणार नाही. हे सायन्सचं तुमचं व्यवस्थित एवढं केलात तर बाकी काही वेगळं करण्याची गरज पडत नाही. तुम्हाला मी सगळेच विषय सांगितलंय बघा. करंटला देखील तुम्हाला पुरस्कार असतील किंवा राजकीय घडामोडी, व्यक्तिविशेष असेल, तुम्हाला योजना असतील नवीन वगैरे. ओके, आयुष्यमान भारत वगैरे विचारले, पुरस्कारावर विचारू शकतात. राजकीय घडामोडी, व्यक्तिविशेष, क्रीडा असेल, आर्थिक घडामोडी असतील, सायन्स टेक रिलेटेड घडामोडी असतील, म्हणजे ज्या पॉईंटवर दरवर्षी प्रश्न आहेत. मग याच्यासाठी काय करायचं रे, पहिलंही सांगितलं मी, 2017 ते 2020 आलेले प्रश्न आपले कसे प्रश्न आले आहेत, कोणकोणत्या पॉईंटवर प्रश्न आलेत. ओके,
त्याला रिलेट करूनच मग काय करायचं याचा अभ्यास करायचा. मग त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त असंही करू शकता, हे एक चार्ट बनवायचा आणि 2020ला आलेले जे प्रश्न आहेत 2020 2021 ओके, म्हणजे 20च्या परीक्षा सगळ्या 21 मध्ये झाल्या समजा 21-22 मध्ये, तर 2022चा आत्ता राज्यसेवेचा पेपर देखील यांच्यामध्ये आलेले काय करंटचे प्रश्न कोणकोणत्या पॉईंटवर आलेत. पण राज्यसेवेचा प्रश्न मागच्या वर्षी काय रे अन्न सुरक्षा उपक्रम जो आहे तो ॲज इट इज काय रे राज्यसेवेचा प्रश्न कंबाईनमध्ये रिपीट झाला आहे. म्हणून आता 2022चा जो राज्यसेवेचा पेपर झाला 2022 मध्ये जो झाला आहे आत्ता पेपर, त्यामधले सगळे प्रश्न व्यवस्थित बघा. एखादा प्रश्न रिपीटेड होऊ शकतो हे निश्चिंत आहे. मग एक मार्कानं आपला रिझल्ट काय रे एका पॉईंटनं रिझल्ट जातोय, तर मग का घालवायचा आपला मार्क, कळालं का. मग ते प्रॉपरली केलात त्याच्या बाहेर सहसा जाण्याची गरज पडत नाही. ओके, मग पुस्तकं पूर्वी प्रश्न काय विचारायचे, कुठल्या पुस्तकावर समित्यांवर किंवा आयोगावर वगैरे प्रश्न विचारायचे, आता सध्या विचारत नाहीत म्हणून याच्यावर दुर्लक्ष करायचं असं नाही. तर हेही प्रॉपरली वाचून घ्या मित्रांनो. तर बघा करंट मात्र डेली रीड केलं पाहिजे, डेली. असं कुठलाही दिवस, मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं की करंट हे डेली करत जा. ओके, तर बघा पुन्हा सांगतो तुम्हाला. तर बघा काय आपण सर्वात जास्त काय रे मी 2 गट तुम्हाला करतो. बघा काय जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. बघा या विषयामध्ये तर मार्क कमी यायलाच नको, हायच पाहिजे. त्यानंतर राहिले काय रे सायन्स. बघा सायन्सला जर मी दिलेले पॉईंट केला तर 15 पैकी 10 तरी आपण सहज जातो, 10+. ओके, आणि राहिलं तिसरा पॉईंट जर म्हणलात तर ज्याला डेली वेळ द्यावं लागतंय अशा 2 गोष्टी मी पुन्हा सांगतो. कुठल्या, मॅथ आणि रिझनिंग, ज्याला डेली वेळ द्यावा लागणार आहे. डेली असा कुठलाही दिवस सोडायचा नाही ज्यामध्ये वेळ. ज्यांचं बी काय रे मॅथ रिझनिंगचं ज्यांचा व्हिडिओ आहे ज्यांनी टाकलंय की बाबा ॲनालिसिस मागच्या एवढ्या वर्षाचा कशा प्रकारे अभ्यास आहे वगैरे, ओके, त्यांचा व्हिडिओ बघून तुम्ही काय करू शकता, तसे टॉपिक तयार करून घेऊ शकता. मी जसं टॉपिक दिलेत तसे. ओके, तर ते टॉपिक लिहून त्याच्यावर जास्तीत जास्त काय करू शकता, मेहनत. ओके, आता मी सांगितलं म्हणून हे टॉपिक हेच खरे आहेत का, तुम्ही मागचे 17 ते 19चे पेपर काढून बघू शकता, बरोबर ना. आणि मग यांनी सांगितलं खरं आहे का, त्यांच्यासाठी तेच वापरू शकता रूल. ओके, आणि मग राहिलं का रे करंट. आणि करंटलाही काय करायचंय तर हे देखील डेली करायची गोष्ट आहे. ओके, हे मात्र स्वतः ॲनालिसिस करा, कोणावरही डिपेंड राहू नका करंटला. लक्षात ठेवा 17, 18, 19, 20चे पेपर आणि 20 आणि 21चे मात्र सगळे राज्यसेवेसहित सगळे पेपर जर ॲनालिसिस केला तर ते मात्र सगळ्यात बेटर असणार आहे. मग याला मात्र आत्ता पण 1 तास डेली द्या, याला पण 1 तास किंवा 2 तास रोज द्या. मी तर म्हणतो 1 तासाच्या जागी 2 तास द्या, रोज द्या, डेली. ओके, मग आता बाकी विषयाला यांना कसं केलं पाहिजे तर बघा, तर जे विषय परफेक्ट झालेले आहे, आता येत तर तुमचे 3 तास गेले, तर 3 तास गेले समजा, तर बाकी काय करायचंय लक्षात घ्या. तुम्हाला आता बाकी विषयाला समजा तुमच्याकडे 10 तास आहेत, मी मागच्या वेळेसही 10 तास सांगितलं होतं, बरोबर ना रे. तर 7 तास उरले असतील समजा, 3 तास जर तुमचे काय मॅथ रिझनिंग प्लस करंटवर गेले असतील. ओके, तर बाकी 7 तासामध्ये मित्रांनो तर मॅक्झिमम वेळ जो आहे बघा, आता इथून पुढं 3 तास कधी 4 तास काय करायचंय, ज्या प्रत्येक विषयामधलं जे जमत नाही त्याच्यावर वेळ घालवायचं. काय करायचं, जे जमत नाही. मग पॉलिटी आहे तर पॉलिटीमध्ये काय जमत नाही असं विषय नाही म्हणून. ओके, पॉलिटीमध्ये मला काय जमत नाही म्हणजे जिथं माझा प्रश्न चुकतोय, म्हणजे क्वेश्चन टू टॉपिक, म्हणजे क्वेश्चन सोडवताना येणारी अडचण आणि ते परफेक्ट करायचं आणि समोर निघून जायचं. सगळंच वाचत बसू नका आत्ता, कारण 25 दिवस उरलेले आहेत. 25 दिवसामध्ये जर असं व्यवस्थित करायचं असेल तर मॅक्झिमम 3 ते 4 तास. अरे बघा, तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला अजून बी 4 महिने वेळ वाढून दिला ना तर तुम्हाला वाटतं की अभ्यासच झाला नाही, कोणाचाही असो. मागच्या आपण 3-4 वर्षापासून अभ्यास करत असतो, 2 वर्षापासून अभ्यास करत असतो, वर्षापासून तरी अभ्यास करत असतो, पण आपण म्हणतो अरे खरं वेळ का अजून पण वाचावं लागणार आहे. किती वाचलास ना तरी ते वाटतं की अरे आपल्या लक्षातच राहत नाही. मग त्यासाठी काय पर्याय, प्रश्न सोडवणे. मग प्रश्न सोडवायचं आणि प्रश्न सोडताना जर सुटत असतील तर समजायचं की अरे आपल्याला सगळं लक्षात राहते आणि आपला हा डोक्याचा ढोंग आहे. आणि लक्षात, तर ते मात्र तशा स्वरूपात करायचं. आणि काय जे जमत नाही, जिथं वाटतंय की आता समजा आणीबाणी रिलेटेड प्रश्न आहे माझा चुकतोय, मला काय लक्षात राहत नाही, मग तिथं तेवढंच वाच आणि तेच परफेक्ट कर. असं प्रत्येक विषयाला वेळ दिला पाहिजे. आणि उरलेले जे काय इथं जर मी समजा असं 3 तास दिलेलं असेल तर उरलेले 4 तास जे आहेत मी कोणत्याही विषयाचं जे माझं राहून गेलेलं आहे ते रीड करू शकतो रोज. मग कोणता एक विषय रीड करणं, याच्यामध्ये 2 गोष्टी आल्या पाहिजे, रीडिंग आणि क्वेश्चन सॉल्व. ओके,
हे दोन गोष्टी मात्र केलं पाहिजे. असा कोणताही दिवस रचला पाहिजे मित्रांनो, तुम्हाला पुनश्च सांगतो, असा कोणताच दिवस असू नये तुमचा ज्या दिवशी तुम्ही कमीत कमी 100 प्रश्न सोडवला नाही इथून पुढं. म्हणजे जर मी काय 25 दिवस गुणिले 100 केलं तर 2500 प्रश्न माझ्याकडून सोडून झाले पाहिजे. आपली परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे. मला हेच कळत नाही तुमचं, तुम्ही प्रश्न न सोडवता उगाच ते काय रे मॅटरच वाचत बसतात किती दिवस, पण कशाला करता रे असं सोंग. हा मॅटर कुठं वाचला पाहिजे, करंटला. मी नाही थांबवणार तुम्हाला, करंटसाठी एकही प्रश्न बघू नका, प्रिव्हियस इयर प्रश्नाशिवाय दुसरं काही बघू नका. इव्हन बाकीच्या प्रश्नालाही म्हणतो ना मी, प्रिव्हियस इयर प्रश्नाशिवाय बघू नका, पण करंटला फक्त 2017 पासून म्हणतोय, 17 ते 2020. ओके, कमी प्रश्न आहेत ना रे. याला आपण मागच्या प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाशिवाय जास्त प्रश्नाला हात लावू नका, कळालं का. जीएसला पण नाही सर, सराव प्रश्न किती सोडवू, एखादा टाइम मॅनेजमेंटसाठी सोडव, बाकी काही गरज नाही. कारण प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाच्या आधारे आपण लॉजिक लावू शकतो आणि ते लॉजिक या येत्या काळामध्ये सराव पेपर सोडवून बिघडू नका. कळालं का. नाही तर त्याचा पेपर सोडवतोय, त्यांनी दिले असं असं, त्यानुसार ते वाचायला घेते आणि ऐन टाइमला आपलं केलेलं वर्ष वाया घालवत, अक्षरशः वाया घालवत. त्यामुळं आयोगाचे पेपर हे अंतिम, आयोगाचे प्रश्न हे अंतिम, आणि त्या प्रश्नाला रिलेटेड स्टडी करायला घ्या. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही वाचायला हातात घेऊ नका. पुन्हा पुन्हा सांगतोय, जर आपला फक्त त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी बनवू नका. कुठल्या सराव पेपरनुसार, कुठल्यानुसार बनवा, प्रिव्हियस इयरच्या प्रश्नानुसार आपली स्ट्रॅटेजी बनवा आणि त्यात मॅक्सिमम वेळ द्या प्रिव्हियस इयर प्रश्नाला. कळालं. आणि अरे तुम्हाला एक सांगू का, 30 ते 40 प्रश्न तर प्रिव्हियस इयर प्रश्नाच्या आधारेच आपला सुटतात, जर आपण प्रॉपरली लक्ष दिलं तर. एखादा काय रे 4 स्टेटमेंट दिल्या, त्यातलं एक स्टेटमेंट उचलून समोर प्रश्न विचारला असतो, किंवा नाही विचारला तरी त्या पॉईंटवरच प्रश्न असतो. मग ज्या ज्या पॉईंटवर प्रश्न आले ते पॉईंट जरी तुम्ही कंप्लीट केले, व्यवस्थित परफेक्ट केले, प्रत्येक टॉपिक मधले ज्या ज्या पॉईंटवर प्रश्न आला ना ते पॉईंट जरी परफेक्ट केले ना, तरी तुम्हाला कोणाचाही बाप रोखू शकत नाही मित्रांनो पास होण्यापासून. आलं लक्षात. आणि करंटला मात्र जेवढं होईल तेवढं एखादी इयर बुक परफेक्ट करा, एकदा दोनदा रीड करा. ओके, करंट आणि रिझनिंग जे आहे डेली सोडवा आणि स्वतःचं एक टाइम टेबल बनवा की ज्याच्यामध्ये काय रे टाइम टेबलनुसार वागण्याचा प्रयत्न करा नक्कीच. ओके, आणि रोज तुम्ही मिनिमम किती रे 101 प्रश्न सोडवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे आपण वाचलेलं आहे एवढं दिवस, त्या रिव्हिजनला मात्र काय रे 3-1 तास तरी रोज दिलं पाहिजे. 3 तास हे रिव्हिजन, आणि जे गोष्टी आपल्याला जमत नाहीत ते वाचन. ओके, आणि हे मॅथ रिझनिंगला 3 तास, यातल्या 7 तासामधले 3 तास कायसाठी, की जे आपल्याला जमत नाही ते रिडिंग, आणि जे जमतंय त्याचं रिव्हिजन, जे आपण नोट्स काढल्या त्याचं रिव्हिजन, आणि ज्या गोष्टी आपल्याला झाल्या नाहीत त्याचे तुम्ही काय करू शकता, बाकी गोष्टी मग वाचणं असेल, नवीन वाचणं असेल, किंवा जुनंच वाचन आहे पण ते मला खूप लक्षात येत नाही, बऱ्याच दिवसापासून झालेलं आहे, तर त्याला वेगळं वेळ द्या. आणि ज्या गोष्टी परफेक्ट झालेल्या नाहीत, विषय हे बघू नका, एक डायरी करा, जे जमत नाही ते एक पॉईंट काढून त्याचं एक दिवस एक परफेक्ट करत शिका. ओके, जर तुम प्रत्येक समजा स्कीमच, मागच्या वेळेस माझं एक पण स्कीम मध्ये बरोबर आलं नाही, प्रत्येक वेळेस माझा स्कीम मध्ये प्रश्न चुकतोय, तर लिहा तुम्ही डायरीमध्ये की मला यावेळेस काय करायचं आहे, योजना परफेक्ट करायच्या आहेत. मग योजना पॉईंट टाका आणि या 3 तासामध्ये पहिले योजना करून घ्या, परफेक्ट करा, आणि योजनावरले पुन्हा प्रश्न सोडून बघा जमतात का नाही. जे जमत नाही ते जर ह्या 3 तासामध्ये केलात तर तुम्ही सगळ्यात जास्त यशस्वी ठराल. लक्षात. अशा प्रकारे मित्रांनो आपण जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, करंट असेल, ओके, रिझनिंग असेल, या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन जवळपास दिलेली आहे. आणि याच्या रिलेटेड समजा काय कुणाला काही प्रश्न असेल निश्चिंत, तर आपल्या 9011194443 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर जनरली आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, परीक्षेसमोर कुठलाही एकही मिनिटं वाया घालू नका. 25 दिवस उरलेले आहेत, पुन्हा तुम्हाला ही संधी मिळत नाही वेळेची, आणि जागा चांगल्या आहेत, आणि हे 2022 मध्ये मॅक्झिमम परीक्षा आहेत, याचा फायदा घ्या मित्रांनो. पुन्हा 2022 गेलं की 1-2 वर्ष पुन्हा जागा चांगल्या निघतील याची गॅरंटी नाही. निघालेल्या जागेचा सदुपयोग घ्या असं मी पुन्हा तुम्हाला काय माझ्याकडून तुम्हाला पुन्हाच विनंती करतो सर्वांना. आणि मी हा आपला जो कंबाईन 26 फेब्रुवारी 2022च्या
25 दिवसाचं नियोजन काय केलं पाहिजे याबद्दलचं मी तुम्हाला सांगितलंय सगळ्या गोष्टी, पण पुन्हा एक आठवण करून देतो. 25 दिवस, या 25 दिवस समजायचे का याला तुम्हाला कशा स्वरूपाचं 25 एक दिवस तुम्हाला कशा प्रकारे युटिलाइज करायचं आणि कसे घालवायचे ते पण बघा. घालवण्याचं काय तुम्हाला दिवस तर कसेही निघून चाललेत रे, पण त्याला कशा प्रकारचं युटिलाइज करायचं हे जर तुम्ही प्रॉपरली नियोजनबद्ध काम केलात तर मात्र प्रत्येक दिवशी आपली इफेक्टिव्ह स्टडी होते. आणि तेच महत्त्वाचं आहे परीक्षा पद्धतीमध्ये. काय रे, जर प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघून जर आपण अभ्यास केलो प्रत्येक पॉईंट टू पॉईंट तर मात्र तो खरा अभ्यास असतो आपला. नाही तर काही थातर मात्र वाचणं याला महत्त्व नाही. आणि मी जे दिलेले पॉईंट आहेत, टॉपिक आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. या टॉपिकच्या बाहेर कुठलाही वर्ड करण्याची गरज नाही. इव्हन तुमचा होणारा 26 फेब्रुवारी 2022ला झालेला पेपर, त्यानंतर हा व्हिडिओ काढून बघा. आता व्हिडिओ बघा, नंतर पण व्हिडिओ काढून बघा. आणि जर त्यामधले नाही आले तर मला निश्चिंत या नंबरवर कॉल करा, मी दिलेल्या नंबरवर. ओके, आलं लक्षात? तर सर्वांना 26 फेब्रुवारी 2022च्या परीक्षेसाठी पुनश्च शुभेच्छा देतो. आणि 26 फेब्रुवारीच्या अगोदर जमलं तर पेपर कसा सोडवलं पाहिजे त्यासाठी निश्चिंत येईल. धन्यवाद मित्रांनो.